हवेत. So, गुड इव्हनिंग ऑल अँड वेलकम टू टुडेज टॉपिक, ज्याचं नाव आहे हाऊ टू ओव्हरकम गॅजेट ॲडिक्शन. ओके, गुड स्लीप, योगा अँड प्राणायाम टाइम हॅज बीन इन्क्रीज. दॅट इज द विन ऑफ फॉर वृंदा. फॅन्टस्टिक. चलो सो, जसं की हे सेशन सुरू करण्या अगोदर थोडंफार तुम्हाला मेसेज पोचलाय सगळ्यांना, त्यामुळे थोडीफार सर्वांनाच कल्पना आहे की हे सेशन जे राहणार आहे हे कुठेतरी मोबाईलवर काहीतरी आपलं सांगितलं जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मोबाईलवरच आपल्याला ऐकायचं. सो हा एक विरोधाभास म्हणावा लागेल, नाईलाज म्हणावा लागेल, किंबहुना काळाची ती गरजही म्हणावं लागेल. आता तुम्ही कसं पाहता ह्याच्याकडे, तो जसा त्याचा दृष्टिकोन आहे. पण जो सेशनच्या एंड पर्यंत राहील आणि एंडला जी स्लाइड भेटेल, तिला, त्या व्यक्तीला, की हे सेशन आपण स्क्रीनवरनच का घेतलं आणि स्क्रीनसाठी एवढं एज्युकेशन का दिलं, आणि मग तुम्हाला जो एंडला एक जो रिअल मेसेज आहे जो मी माझ्या लाईफमध्ये अप्लाय केलेला आहे तो भेटेल. पण तुम्हाला त्याच्यासाठी पेशन्स ठेवावं लागतील. ठीक आहे. आणि जे एंड पर्यंत राहणार आहेत चॅट बॉक्समध्ये ऍक्टिव्ह राहणार आहेत त्यांना माहिती आहे, ज्यावेळेस माझी इन्फॉर्मेशन नाईट असते त्यावेळेस लकी विल प्ले होतं. ज्यांचे व्हिडिओ ऑन असतात त्यांना लकी विलमध्ये भाग घ्यायची संधी जास्त असते. कारण हे मी निवडत नाही, हे माझी टीम पाहते. कारण मी स्क्रीन शेअर केल्यानंतर मला तुमचा व्हिडिओ ऑन आहे का ऑफ आहे काही दिसत नाही. सो दोज आर कीपिंग व्हिडिओ ऑन, दोज आर कंटिन्युअसली चॅटिंग इन द चॅट बॉक्स, त्यांच्यापैकी चान्स आहे त्यांना लकी व्हील मध्ये भाग घेता येईल. लकी व्हील प्ले होईल, लकी व्हील नंतर यहाँ पे हो जाती है रिवॉर्ड्स की बारिश. ठीक है. चल, सो लेट्स मेक इट हॅपन. आणि हा, होलिस्टिक हिलिंग ह्युमनने ब्रँडिंगसाठी छत्री पण लॉन्च केलेली आहे. सो बारिश से, आपको बाहर की बारिश से बचाने के लिए शायद आप रिवॉर्ड में वो छाता भी जीत सकते हो. विथ सम ऑफ द मिलेट प्रोडक्ट्स. ओके. चलो, सो गॅजेट्स विच आर द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर लाईफ. आपण अशी कल्पनाच करू शकत नाही की विदाउट गॅजेट आपण आपलं आयुष्य जगू शकतो. नो वन. या ज्याच्यामध्ये मग तुम्हाला, आपण आज स्मार्टफोन बद्दल बोलणार आहोत, पण स्मार्टफोन आहे, टॅब आहे, लॅपटॉप आहे, डेस्कटॉप आहे, स्मार्ट टीव्ही आहे, आपल्या गाड्यांमध्ये खूप सारे गॅजेट्स आहेत. आता तर गॅजेट्सवाली घरं पण बनलेली आहेत. पण ह्या सगळ्यांमध्ये स्मार्टफोन जो आहे ना, स्मार्टफोन हा फक्त आपल्या आयुष्याचा पार्ट नाहीये बॉस. ज्यांना वाटतं ना इट्स ओनली पार्ट ऑफ युअर लाईफ, नो. इथे ऍक्च्युली स्क्रीनवर याचं एक सिम्पलचं उत्तर दिलेलं आहे. आता खूप लोकांनी हे सेशन केलेले आहे म्हणून मी प्रश्न विचारणार नाही, तर कोणी ना कोणी ज्यांनी फिट फॉलोवर मागे केलेले आहे तो याचं उत्तर तिथे चॅट बॉक्समध्ये देईल. सो गैजेट्स आर बिकमिंग ऑफ पार्ट ऑफ लाइफ, बट दिस स्मार्टफोन है ना, ये स्मार्टफोन है ना, ये सिर्फ आपकी जिंदगी का हिस्सा नहीं बना है. स्क्रीनवरच उत्तर आहे. स्क्रीन जर व्यवस्थित पाहिली तर तुम्हाला दिसेल इट इज पार्ट ऑफ युअर लाईफ, नाही, इट इज अ पार्ट ऑफ युअर बॉडी. आणि इथे बघा ती इमेज आहे कॉर्नरमध्ये. ठीक आहे. तुम्ही कॉर्नरमध्ये जर इमेज पाहिली, हाताला असं बांधलंय बघा. तुम्ही किती लोकांना पाहिले असं ते हाताला बांधल्यासारखे फिरतात स्मार्टफोनला घेऊन? नाही पाहिलं? तुम्ही आरशात पाहता का नाही? येस, आपण पण आहोत त्यात. हा, सभा इज व्हेरी ऑनेस्ट, शी इज सेइंग आय. बांधल्यासारखं म्हणजे आपण जिथे जाईल तिथे तो आपल्या बरोबर असतो. राईट. आता मग कसं करायचं, काय करायचं आणि त्याच्याशिवाय नाईलाज देखील आहे. तर हे सेशन संपूर्ण त्याच भोवती राहणार आहे. पण आपण असे का झालो याचा संबंध आहे सगळ्या डोपामिनशी. आणि असं नाहीये की फक्त डोपामिन हे स्मार्टफोनवर आहे, अजून बऱ्याच गोष्टी आहेत. बट आज आपण थोडं स्मार्टफोनला धरूनच बोलणार आहोत. ज्यांनी 12 वीकमध्ये, कमिंग वीक, लास्ट वीकमध्ये, मला वाटतं आत्ताच आपलं सॅटर्डेला सेशन झालं, त्यांनी हॉर्मोन्सचं सेशन अटेंड केलं 12 वीकमध्ये. त्याच्यामध्ये आपण 4 हॅपी हॉर्मोन्स बद्दल बोललो. आणि आपण सांगितलं होतं ह्यालाच कनेक्टेड आणखीन एक सेशन आहे आपल्या सिरीजमधलं, आणि ते आहे आज. आणि ते आपण पहिली वेळ, म्हणजे आमचं ॲक्च्युली डिस्कशन खूप झालं की हे सेशन ॲक्च्युली आपण 12 वीकमध्ये देतो किंवा वन डे वर्कशॉपला देतो किंवा रेसिडेन्शियल प्रोग्राममध्ये घेतो. हे आपण पहिली वेळ फ्री ऑफ कॉस्ट का करायचं? बिकॉज युजली आपण
काय होतं, फ्री सांगायला काय नाही, बट लोक इम्प्लिमेंट करत नाहीत. राईट. वेन यू पे अटेन्शन इज द युनिव्हर्सल रूल. बट तरी म्हटलं ठीक आहे, देऊन टाकू ॲटलिस्ट आपल्या कम्युनिटीमध्ये जो उद्या कोण येईल पेड मेंबर, त्याला कधी कधी जर का अर्जन्सी असेल तर त्याच्याकडे एक रेकॉर्डिंग पाहायला असावं. म्हणून हे सेशन आपण फ्री करायचं ठरवलं. अदरवाईज ह्यातला जो कॉन्टेंट आहे, जो सोल्युशन्स आहे, ते खूप पॉवरफुल आहेत. नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदा होईल आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल. आणि मी पर्सनली केलेल्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो. जे मला जवळून ओळखतात त्यांना माहिती आहे. सो वेन वॉज द लास्ट टाइम यू स्पेंट अ फुल आवर विदाउट चेकिंग युअर फोन? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. असं बहुतांश वेळा घडतं की आपले आठवत सुद्धा नाही विदाउट फोन आपण कसं हे करू. इतकी काही मंडळी ऍडिक्ट झालेली आहेत. मग रिझन काय पण असू दे, बट अननेसेसरी पण स्क्रीन पाहिली जाते. ठीक आहे. आता हे ॲडिक्शन म्हणजे काय? ॲडिक्शनची डेफिनेशन असं सांगते की एखादी क्रोनिक डिसफंक्शन ऑफ द ब्रेन सिस्टम, म्हणजे ते ब्रेन सिस्टमचे एक डिसफंक्शन आहे ज्याच्यामध्ये काही रिवॉर्ड्स इन्व्हॉल्व आहेत. बघा, मी फोन ॲडिक्शन बद्दल नाही म्हणत आहे, ओव्हरऑल ॲडिक्शनची डेफिनेशन काय. त्याच्यामध्ये काही रिवॉर्ड्स आहेत, ज्याच्यामध्ये आयदर यू गेट मोटिवेटेड, त्याच्यामध्ये काहीतरी मेमरी मतलब कुछ यादें छुपी है उसमें. इट्स अबाउट द वे युअर बॉडी क्रेव्ज अ सबस्टेन्स फॉर बिहेवियर. तुमचं शरीर ते क्रेव करतं. एस्पेशली इफ इट अ कॉज ऑफ कंपल्सिव्ह ऑब्सेसिव्ह परस्यूट ऑफ रिवॉर्ड अँड लॅक ऑफ कन्सर्न ओव्हर कॉन्सिक्वेन्सेस. आता खूप जड इंग्लिश आहे हे. मी ह्याला सोपं करून सांगतो. थोडं जड आहे डेफिनेशन, पण ती तितकी महत्वाची आहे. कन्सर्न ओव्हर कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे काय, की दुष्परिणामाची काळजी न करता मला फक्त त्या रिवॉर्डवर फोकस आहे आणि त्यासाठी मी ऑब्सेस आहे, जुनून आहे माझ्यामध्ये तो. मला ते पाहिजे. इतकं जर एखादा व्यक्ती ज्या गोष्टीच्या आहारी जातो कोणत्याही, त्याला ॲडिक्शन म्हणतात. तुमच्यापैकी किती लोकांनी, मला ते तुम्हाला असं घाबरवायचं नाही तर माझ्याकडे असे खूप सारे इमेजेस वगैरे होते, पण ॲक्च्युली आपला तो आजचा सेशनचा टॉपिक इज नॉट अबाउट फोन, इट्स अबाउट डोपामीन. टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू ऑल, इट्स नॉट अबाउट फोन. ठीक आहे. फोन इज द नंबर वन रिझन नाव टू रेज डोपामीन लेवल्स इन युअर बॉडी, अँड दॅट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट फॉर ऑल ऑफ अस. आपल्या सर्वांसाठी ही खूप दुःखद बाब आहे की फोनमुळे आपलं डोपामिन वाढतंय, जे की नाही वाढायला हवं, इतकं नाही वाढायला हवं. पण तुम्ही जर काही इन्सिडेंट किंवा काही बातम्या नक्कीच वाचल्या असतील, ऐकले असतील, की मुलाने, म्हणजे मला आठवत नाही मी कुठलं तरी आता वेब सिरीज पाहिली का मूवी पाहिला, कशामध्ये तरी दाखवलं होतं की फोनसाठी तो मुलगा वडिलांच्या कानशिलात लावतो. पण हे मूवीमध्ये जरी असलं तर हे रिअलमध्ये खूप साऱ्या किस्से आहेत. म्हणजे कानशिलात थोडं मारामारी, मर्डर पण झालेले आहेत फक्त फोनसाठी. फोनवर सुसाईड पण झालेले आहेत. मग तुम्हाला काय वाटतं की त्याच्याने अजून काय काय होऊ नाही शकत? मग एवढं का लोक हे करतात, ऍडिक्टेड का झालं? तर इथे तुम्हाला ह्या डोपामिन, ह्या केमिकल बद्दल शिकून घेणं फार गरजेचं आहे. तसे असे 4 केमिकल असतात जे अतिशय महत्वाचे असतात, ज्याच्याने खरं तर माणसाला आनंद मिळतो. पण हे केमिकल फक्त फोन, डोपामिनच असा एक विषय झालेला आहे, तो फोनमधून मिळतो. मग त्याला फोनमधून न मिळवता आणखीन काय करून मिळवता येईल, त्या बाबतीत आजचं सेशन आहे. जर का आपण तिकडून मिळवू शकलो तर ॲटोमॅटिक इट इज अबाउट डोपामिन डिटॉक्स. आणि आत्ता कदाचित तुम्हाला, तुमच्यापैकी काही मंडळींना हे नवीन वाटत असेल, हे वेगळं वाटत असेल, बट ऑनेस्टली तुम्हाला सांगतो, भविष्यात यू विल सी दॅर विल बी सो मेनी डोपामिन डिटॉक्स सेंटर इन करंट डेज. सुरू पण केलेलं आहे काही लोकांनी. पीपल आर वर्किंग ऑन दॅट, की असे सेंटर्स बनवले जातात. कोणाला इथे माहिती आहे का डोपामिन डिटॉक्स म्हणजे काय, हाऊ इट इज ऑपरेटेड, किंवा काय थोडीफार कल्पना? एनिबडी हिअर? किती लोकांनी हा शब्द फर्स्ट टाइम ऐकला, डोपामिन डिटॉक्स? कारण जर तुम्ही काहीच बोलला नाही ना, मला सेशन कसं घेऊन जायचं ते समजणार नाही. दुसरं, तुमचं लकी व्हीलमध्ये नाव येण्याचा चान्स कमी होणार आहे. ओके, इट इज अ डिजिटल डिटॉक्स. सुवर्ण जर यांनी ऐकले डोपामिन डिटॉक्स. ओके. निलेश आणि अंकिताने ऐकलेले पहिलं. ओके.
गुड गुड. काहींना माहिती आहे, बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे याचा अर्थ. फर्स्ट टाइम नाही ऐकले. मी पण नाही ऐकले, जस्ट हर्ड. ओके. मी पण नाही ऐकले, नाही ऐकले. ब्लू लाईट डिटॉक्स. ओके, ब्लू लाईट इज टोटली डिफरंट थिंग. येस, आय नो. डिजिटल डिटॉक्स. ओके. फर्स्ट टाइम, फर्स्ट टाइम. मेनी ऑफ देम आर फर्स्ट टाइम. ओ. सो नाव इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू ऑल टू अंडरस्टँड दिस. आणि हे सुरू करण्याआधी मी तुम्हाला आता जे सांगणार आहे, हे जर तुम्हाला आज लक्षात आलं, तर तुम्हाला इतकी महत्वाची गोष्ट लक्षात येईल की हे संपूर्ण जग तुम्हाला कसं मॅनिपुलेट करतं. इवन तुम्ही हा शब्द ऐकला असेल, नाव इट इज अ कन्झ्युमरिझम वर्ल्ड, है ना. तर ते कन्झ्युमरिझम मध्ये आपण कसं म्हणजे इव्हन काही असे खूप सारे विद्वान मंडळी म्हणतात की आपण आता कन्झ्युमरिझमच्या विळख्यात अडकत चाललो आहोत. ठीक आहे. अँड आता खूप जड वर्ड आहे हा काहींना पण मी तुम्हाला याच्या मागच्या गोष्टी इतक्या डीपमध्ये आता पहिलं ओपनिंगला एक्सप्लेन करतोय. तुम्ही स्क्रीन समोर पाहताय 6 PIP. PIPचा फुल फॉर्म आहे प्री इन्स्टॉल्ड प्रोग्राम्स. ठीक आहे. तुमच्या मेंदूमध्ये काही प्री इन्स्टॉल्ड प्रोग्राम आहेत प्रत्येकाच्या, ज्याला शास्त्रज्ञ म्हणतात ह्युमन नीड्स. बघा, आता हाऊ मेनी ऑफ यू नेटफ्लिक्स अँड अदर, येस, दे ऑल आर मॅनिपुलेटिंग यू. बट हाऊ दे आर सो सक्सेसफुल टू डू दॅट? किती लोकांना जाणून घ्यायचंय कसं राव यांना जमतं. हाऊ मेनी ऑफ यू आर एक्साइटेड टू नो अबाउट इट? टाईप ई. कसं हे करतात? कारण त्यांनी तुमच्या 6 मूलभूत गरजा ओळखलेल्या आहेत. आणि आता मी तुम्हाला जे सांगणार आहे, ह्या 6 गरजा जिथे जिथे पूर्ण होतील, जे जे तुम्हाला असं क्षेत्र मिळेल, जे जे ठिकाण मिळेल, जिथे या 6 गरजा पूर्ण होतील, तुम्ही ॲडिक्टेड होताल. किंबहुना जर का तुमच्यापैकी कोण इथं असा व्यक्ती आहे ज्याला लोकांना अट्रॅक्ट कसं करायचं शिकायचंय, किंवा कुठली प्रॉडक्ट तुम्ही देताय, कुठली सर्व्हिस देताय, किंवा तुम्ही लोकांशी संवाद साधताय, किंवा तुम्हाला लोकांशी एक रिलेशनशिप चांगलं बनवायचं आहे, वॉट एव्हर यू आर डुईंग, यू हॅव टू नो दॅट पीपल आर हॅव्हिंग दिस 6 प्री इन्स्टॉल प्रोग्राम. हे 6 ह्युमन नीड्स आहेत. जर ह्या नीड्स ओळखल्या आणि ह्या जर तुम्ही पूर्ण करू शकलात तुमच्या त्या सर्व्हिसमध्ये, तुमच्या त्या प्रॉडक्टमध्ये, पीपल विल कम अगेन अँड अगेन. लाईक इट्स अबाउट बिल्डिंग अन कम्युनिटी. इट्स नॉट अबाउट बिल्डिंग अँड प्रॉडक्ट. प्रॉडक्ट प्रॉडक्ट विसरून जा. माझं भारी प्रॉडक्ट गेलं 2025 मध्ये आपण आहोत. तुमचं काय भारी नाहीये, काय वेगळं नाहीये. तुम्ही जे बनवता ते कोणी बनवू शकतं. नाव इट्स ओनली कम्युनिटी विल रूल. ज्याच्याकडे कम्युनिटी आहे ना, त्याच्याकडे जे प्रॉडक्ट आहे ते लोक घेणार. पटतंय? नाही पटत? उदाहरण देऊ? तुम्ही म्हणाला हा मध्येच प्रॉडक्टमध्ये का घुसला? कारण तुम्ही ऑलरेडी प्रॉडक्ट झालाय, म्हणून मी प्रॉडक्टमध्ये घुसलोय. तुम्ही प्रॉडक्ट झालाय म्हणून तुम्ही ऍडिक्ट झालाय त्या गोष्टींकडे. एक्झाम्पल देऊन सांगतो. पतंजली, रामदेव बाबा बेस्ट एक्झाम्पल. लोकांनी काय केलं, रामदेव बाबांना पसंत केलं. मग रामदेव बाबांनी जे दिलं ते लोकांनी घेतलं. मग असं एक नाही, आज खूप उदाहरण आहेत. आपण पहिले त्या व्यक्तीला, त्या कम्युनिटीला अट्रॅक्ट होतं, मग ती कम्युनिटी काय करेल, म्हणजे तो व्यक्ती जे काय करेल ते आपल्याला आवडतं. आणि ह्यात चुकीचं काही नाहीये. इट्स अ स्ट्रॅटेजी टू बिल्ड अन बिझनेस एम्पायर. बट हे 6 प्री इन्स्टॉल प्रोग्राम जर का चुकीच्या मार्गाने वापरले गेलेत आपल्यावर आणि आपल्याला ॲडिक्ट केलेलं आहे, तर तिथं हे आपल्याला माहीत असेल गरजेचं आहे का नाही? जर एखादा व्यक्ती चांगल्या कामासाठी करतोय, जसं रामदेव बाबांनी एवढा योगाचा प्रसार केला, किती लोकांचे शुगर बीपी गोळ्या घालवल्या, ठीक आहे. आता तेव्हा माणसाचं खूप लेवलला एक नाव होतं, तर तेव्हा काही चुकीच्या गोष्टी त्यांच्याकडनं त्या जर्नीमध्ये घडल्या, तर त्याच्यामधनं काही लोक नावही ठेवू शकतात. इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. डोंट वरी अबाउट इट. बट मेजर जर तुम्हाला यातनं काय शिकायचंय की तुम्ही का ऍडिक्ट होता, तर तुम्हाला ह्या 6 गरजा ज्या आहेत त्या ज्या ज्या गोष्टीमध्ये पूर्ण करता येतात, तुम्ही त्या प्लॅटफॉर्मच्या त्या गोष्टीच्या ऍडिक्शनमध्ये जाता. मग अशा कोणत्या ह्या 6 गरजा आहेत त्या आपण थोडंसं समजून घेऊयात, म्हणजे आपल्याला थोडंसं हे ऍडिक्शन का घडतं हे समजणं सोपं होईल. नंबर वन थिंग इज सर्टनिटी. आपला मेंदू सर्टनिटी शोधत राहतो, निश्चितता, फिक्स. जर एखाद्या गोष्टीमध्ये त्याला फिक्स काहीतरी मिळालं, तर मग त्याची त्या गोष्टीकडे पाहण्याची एक म्हणजे फिक्स. मला इथं जसं आपण घरात का राहतो, कारण आपल्याला फिक्स एक छत पाहिजे. आपण नोकरी करतो, व्यवसाय करतो का, तर फिक्स इन्कम पाहिजे. बरीचशी लोक नुसतं नोकरी व्यवसाय नाही, ब- जे काय करतात त्याच्यामध्ये त्यांना फिक्स कुठेतरी दिसायला लागलं. इव्हन तोच व्यवसाय का करतात, कारण त्याला मागणी आहे.
फॉर एक्झाम्पल जेवणामध्ये पण तेच का खातात? कारण ते खाल्ल्यानंतर त्यांना जिभेला चव आणि पोट भरल्याचं फिलिंग येतं. सो ती सर्टनिटी आहे ना, दॅट इज अ प्री इन्स्टॉल प्रोग्राम ऑफ ह्युमन माइंड, ह्युमन नीड. मग आता तुम्ही म्हणाल सर हे फोनशी काय कनेक्टेड आहे? थोडा सबर करो, उधर भी समजा देता हूं. पहिले सर्टिनिटी काय आहे ते समजून घेऊ. मग दुसरा जो एक प्रोग्राम आहे जो माइंडमध्ये फिट केलेला आहे, दॅट इज कॉल्ड एज अनसर्टिनिटी, विच इज मीन्स अनिश्चितता. आणि किंवा याला आपण म्हणू व्हरायटी. माणसाला व्हरायटी लागते. व्हरायटी नसेल तर आपलं माइंड काय होतं, बोर होतं, बोर. जर व्हरायटी नाही आली ना, जसं आता आम्ही इन्फॉर्मेशन नाईटमध्ये व्हरायटी आणतो, म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा येता. खरे का खोटं आहे? तेच सेशन जर मी दर सोमवारी घ्यायला लागलो तर याल का तुम्ही? किंवा दर महिन्यातून एकदा घ्यायला लागलो तर तुम्ही म्हणाला माझं हे ऐकलेलं आहे. करेक्ट आहे. प्रत्येक ठिकाणी व्हरायटी जेवढी काम करते तेवढं माणूस पुन्हा पुन्हा अनिश्चितता, म्हणजे आपल्याला थ्रिल आवडतं. आपण वेगवेगळे आपण आपण वेकेशनला त्याच ठिकाणी जातो का बरं? आपण काय म्हणतो, अरे तिथे जाऊन आलो, परत नवीन ठिकाण शोधतो का नाही? व्हाय? आणि हे सगळं माहिती आहे ज्यांनी तुम्हाला ऍडिक्ट केलेलं आहे ना, ज्या ज्या डिव्हायसेसला तुम्ही ऍडिक्टेड आहात, ज्या ज्या प्लॅटफॉर्मला तुम्ही ऍडिक्टेड आहात, दे नो की तुमच्या ह्युमन नीड्समध्ये ह्या सहा महत्वाच्या गरजा आहेत, आणि म्हणून ते तुम्हाला मॅनिपुलेट करू शकतात. सो दुसरं जे आहे त्याला आपण म्हणतो अनिश्चितता, व्हरायटी. जेवढी व्हरायटी जास्त, इव्हन जेवणामध्ये पण आपण काय म्हणतो, नाही रोज रोज काय तेच, आज वेगळी काहीतरी भाजी झाली पाहिजे, वेगळं काहीतरी बनलं पाहिजे. एक्सरसाइज मध्ये पण खूप लोकांना व्हरायटी आवडते, तेच तोच तोच तोचपणा नाही, कुछ तो नया करते, कुछ तो अलग करते. सो दॅट इज द वे आवर माइंड वर्क्स. म्हणजे आपल्याला काही गोष्टी ह्या फिक्स पाहिजेत, पण खूप फिक्स व्हायला लागलं तरी माणूस बोर होतो. इव्हन तुमच्यापैकी कितीतरी लोक त्याच घरात राहत असले तरी थोडं फर्निचर चेंज कर, थोडा काही दिवसांनी काही वर्षांनी कलर चेंज कर, थोडा अँगल चेंज कर, डोंट वी डू दॅट? करतो का नाही? हे का करतो? बिकॉज आपल्याला ते सर्टनिटी नकोशी होती नंतर. तेच 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 बोर होऊन जातं, मोनोटोनस होऊन जातं, राईट? सो वी वॉन्ट टू चेंज इट. त्यामुळे आपलं माइंड दोन्ही पण हवं आहे म्हणतं. काही गोष्टींची सर्टनिटी लागते, काही गोष्टीची अनसर्टिनिटी पण आपल्याला पसंत आहे. बघा किती म्हणजे विरोधाभास आहे. म्हणजे आपल्याला सर्टिनिटी पाहिजे ना, अनसर्टिनिटी पाहिजे. तिसरी गोष्ट आहे सिग्निफिकन्स. मोस्ट इम्पॉर्टंट. इव्हन आपण किती लोक सॅटर्डेच्या सेशनला होते आणि त्यांना मी सांगितलं इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू गेट वन काइंड ऑफ हॉर्मोन. आठवा बरं कुठला? बघू बरं किती लोकांना आठवतंय. सिग्निफिकन्स मध्ये कुठला हॅपी हॉर्मोन सिक्रेट होतो? आठवा आठवा आठवा. इतकी याचा आन्सर कोण बरोबर देतोय त्याला डिफॉल्ट बक्षीस द्यायला पाहिजे ना. मग अरे मतलब आप सुनते नहीं हो सही से. शिकवलं होतं. नो. हे राजू सरांचं बक्षीस कॅन्सल करायचं. आता हे गेस करणार. इट वॉज नॉट एंडॉर्फिन. पण राजू सरांचं मायनस पॉईंट होणार. येस, प्रज्ञा इज राईट, इट वॉज सिरोटोनिन. येस इट वॉज. नाही नाही, तुमचा राजू सर चान्स गेला. तुम्ही पहिले एंडॉर्फिन टाकाल, मग सिरोटोनिन टाकाल, मग ऑक्सिटोसिन टाकाल, कुठं तर नंबर लागेल बाबा, असं थोडी चालतं. येस इट वॉज सिरोटोनिन. इट वॉज सिरोटोनिन. राईट. सो सिग्निफिकन्स पाहिजे. जर जर सिग्निफिकन्स नाही मिळालं, मला जर का कोणी विचारलं नाही, मला जर काही महत्त्व नाही मिळालं, तर मग मला त्या गोष्टी करायची इच्छा होत नाही. येस इट इज अ ह्युमन नीड. गरज आहे माणसाची. तुम्ही काही लोकांचं ऐकलंय का? ते म्हणतात, मला ना थोडा पगार कमी आला तरी चालेल, पण बॉसची कटकट नको. ऐकलंय का? काही लोक असे म्हणतात. अं, आता ते उदाहरणं अशी वेगवेगळी आहेत ना. काही सांगावी, काहीच नाही सांगावीशी वाटतात. आणि तेवढा वेळ पण नाही आपल्याकडे. पण महत्व म्हणजे किंमत पाहिजे. लोक म्हणतात मी तिथं जातच नाही, कारण मला तिथं कोण विचारतच नाही. हा, ते त्यांच्या त्यांच्यातच रमलेले असतात, त्यापेक्षा मी तिथं जाणं टाळतो. असं पण ऐकलंय की नाही आपण वाक्प्रचार? म्हणजे हे काय आहे, की जर का तुम्हाला कुठे इम्पॉर्टन्स नाही दिला गेला, किंमत नाही गेली, म्हणजे तुम्ही तर हे तर खूपदा ऐकलं असेल ना, की ह्यांचं फक्त नाव नाही लिहिलं म्हणून त्यांनी लग्नाला यायचंच टाळलं. मान पान. बरोबर आहे का नाही? लोक नाराज होऊन बसतात. वाय?
ह्युमन नीड है भाई. मग ह्या सगळ्या नीडवर काम केलंय म्हणून तुम्ही ऍडिक्ट झालाय. तुम्हाला कसं केलंय मी थोड्याच वेळात एक्सप्लेन करेल तुम्हाला, डोंट वरी अबाउट इट. पण हे तुम्हाला एवढे दिवस माहीत नव्हतं म्हणून तुम्ही त्या वस्तूंचे, त्या सुविधांचे गुलाम होत गेले. आज आपल्याला त्या गुलामीतून बाहेर पडायचंय, ती गुलामी तोडायची आहे आपल्या सगळ्यांना. हम्म? पुढे आहे, आपल्याला लागतं कनेक्शन, आपल्याला लागतं लव, प्रेम मिळालं पाहिजे, महत्व तर मिळालंच पाहिजे. पण असं कनेक्टेड, कनेक्शनची फिलिंग आली पाहिजे, मी काहीतरी लोकांशी कनेक्टेड आहे. प्रेम, आता जसं तेव्हा तुम्ही या कम्युनिटी सेशनला येता आणि तुम्ही याला आम्ही अधूनमधून ऑफलाईन वर्कशॉपला पण बोलवतो. आता आपण नवीन पद्धत चालू केली आहे. काल पण आपण बोलवलं होतं, काही मंडळी आली होती. दुपारी 3 नंतर वन डे वर्कशॉप जेव्हा पण असेल, तुम्ही 3 नंतर येऊ शकता मला भेटायला. का बरं? किंवा तुम्हाला नवीन आलेले लोक पण, ज्यांना तुम्ही फक्त ऑनलाईन पाहताय, किंवा ते तुम्हाला कदाचित ऑनलाईन पाहत होते, तर तुम्ही एकमेकांना भेटू शकता. आपण 3-4 महिन्याला रेसिडेन्शियल प्रोग्राम ठेवतो. कनेक्टेड फील व्हावं एकमेकांसोबत, की आपण हा एका कुठल्या तरी ऑर्गनायझेशनचा पार्ट आहोत. अशा गोष्टी का करतात? बिकॉज इज द ह्युमन नीड. हे सेशन घेऊन मी तुम्हाला माझ्याच बिझनेसची स्ट्रॅटेजी सांगतोय. पण मी जर तुमचा चुकीचा काय उपयोग करत नाहीये, मी जर तुम्हाला चांगलंच काही गोष्टी देतो, तर मग मला का लपवायला हवं ना? आणि हे जर फॉलो करून तुम्ही पण चांगलं काहीतरी करणार असाल तर निश्चित करा. उलट मला हे सांगून हे शिकवायचंय तुम्हाला, की कितीतरी लोक ह्या चुकीच्या ह्या गोष्टी शिकून तुमचा गैरवापर करतात. तो नाही झाला पाहिजे. राईट. सो आपण त्या ठिकाणी जातो जिथं आपल्याला कनेक्टेड वाटतं, जिथं आपल्याला प्रेम मिळतं. म्हणजे महत्व पण मिळालं हवं, प्रेम पण मिळायला हवं. त्याचबरोबर पाचवी गोष्ट आहे, आपण तिथे त्या गोष्टी करतो ज्यात आपल्याला ग्रोथ आहे. ग्रोथ, वाढ दिसते. वाढ दिसली नाही की आपण त्या गोष्टी करणं टाळतो. काहीतरी ग्रोथ फॅक्टर दिसला पाहिजे. आणि लास्ट, हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे सगळं झाल्यानंतर आपल्याला तेच करायची इच्छा होती ज्यात आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युट करू शकतो, योगदान देऊ शकतो. आपल्याकडून काहीतरी घडतंय असं जर का असेल तरच आपण त्या गोष्टी करू शकतो. गॉट इट? सो ये छे क्या है, ये ह्युमन नीड्स आहे. या कोणी शोधल्या? तर एक ट्रेनर्सचे ट्रेनर आहेत, इंटरनॅशनल लेवलचे, मिस्टर टोनी रॉबिन्स. खूप मोठा माणूस आहे, 50,000 करोडची ट्रेनिंग इंडस्ट्री आहे. त्यातला सगळ्यात मोठा शेअरधारक कोण आहे? सबका बापू आहे. ठीक. त्यांनी ह्या 6 प्री इन्स्टॉल प्रोग्राम शोधलेले आहेत, आणि त्यांचे जेव्हा वर्कशॉप असतात तर ते इथून म्हणजे लोक डॉलर्समध्ये पे करून ते जातात. आणि त्यांनी ऍक्च्युली हे खूप मोठं काम चालू केलेलं आहे, की कसं तुम्ही डी ॲडिक्शन मध्ये राहू शकता. प्लीज रिपीट नेम ऑफ द 6, जस्ट नेम. 6वं तेच ना, कॉन्ट्रीब्युशन. बघा, स्क्रीन पहा, हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. आता मी तुम्हाला सांगणार आहे की कसे हे 6चे 6 ओळखले तुमच्या ज्या काही गोष्टी. चला, मला पहिले तुम्ही ऍडिक्टेड कशाला ते सांगा. इन्स्टाला, FB ला, नेटफ्लिक्सला, Amazon प्राईमला, कोणत्या ऍपला तुम्ही ऍडिक्टेड आहात? जास्त वेळ तुमचा कोणत्या ऍपवर जातो? फटाफट फटाफट. लाईक, अच्छा, तुम्हाला एक छोटीशी एक्सरसाइज करायची आहे सगळ्यांनी. ओके, युट्यूब. ओके, चलो. पहिले हे टाईप करा, मग मी तुम्हाला दाखवतो. मग तुम्ही परत एकदा जाऊन चेक करून मला सांगायचं. इन्स्टा. ओके. किती लोकांना ते वाटतं की नाही, इनके गुलाम हो गए हम, ते जंजीरों को तोडणं आहे. आणि काही लोक भ्रमामध्ये येतात. मी पण होतो, युट्यूबवर मी खूप शिकतो. मी फक्त माझ्या कामाचं बघतो. असं नसतं बॉस. किती शिकणार, भास्कर की थोडे पैसे पण छाप. व्हॉट्सअप, FB. येस. युट्यूब, व्हॉट्सअप. ओके. युट्यूब, फेसबुक, इंस्टा. मेजर तेच आहे. नेटफ्लिक्स वाले नाही आहे की इधर. मी तर नेटफ्लिक्स वापरतच नाही. कारण सगळ्यात डेंजर म्हणजे ते दिसतानाच कसं दिसतं माहिती आहे का? आणि नेटफ्लिक्सचं म्युझिक कसं आहे, डुम. मग ते बघूनच अटॅक आला पाहिजे. आणि ते लाल रंग, काळं सगळं बॅकग्राऊंड. कभी कभी, कभी कभी हॉटस्टार. ओके. व्हॉट्सअप, व्हॉट्सअप, व्हॉट्सअप. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आज आपण सगळं शिकणार आहोत व्हॉट्सअपमधून. इन सभी की गुलामी से, गुलामी हमें तोडणी आहे. तोडून टाकायचंय. मग ऍक्च्युली हे सेशन मला सांगू का, खरंच लाईव्ह घ्यावाला मजा येते. मी पण प्रयत्न करतोय पहिली वेळ, पण करतोय आता, जाऊ दे म्हटलं. नाही तर आम्ही ऑफलाईनच ठेवतो. वी डोंट टेक मीशो. भाई मीशो, मीशो की गुलामी मतलब फिर तो
टाइम भी जाएगा और पैसे भी जाएंगे. ठीक आहे, हरकत नाही. आता काय करायचं तुम्हाला सिम्पल सांगतो. तुम्हाला हवं तर तुम्ही व्हिडिओ बंद केला तरी चालेल, आणि ज्यांनी कोणी लॅपटॉपवरून सेशन जॉईन केलंय ते तर व्हेरी गुड, त्यांना काही काळजीच कारण नाही. तुम्हाला मोबाईलमध्ये जायचंय आणि चेक करायचंय डिजिटल वेलबिंग म्हणून एक हे दिसतंय बरं. सगळ्यात पूर्वी, त्यापूर्वी आपण एक छोटीशी एक्सरसाइज करूयात. आय थिंक ऑल ऑफ यू आर पार्ट ऑफ इन्फॉर्मेशन नाईट. तर मी शीतलला सांगेल फटाफट, शीतलला केतकीला कोण अवेलेबल आहे इन्फॉर्मेशन नाईटची ग्रुपमध्ये लिंक टाका. कारण जर तुम्ही तो ग्रुप जॉईन नाही केला तर पुढे मिळणारे तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे जे आम्ही तुम्हाला आज PDF वगैरे देणार आहे, इतर गोष्टी देणार आहे, त्या तुम्हाला देऊ नाही शकणार. सो यू हॅव टू जॉईन दिस ग्रुप. अँड इन फ्युचर ऑल्सो जेवढे पण आमचे सेशन होतात सोमवारचे, ते तुम्हाला मिळणार नाहीत, त्याचे लिंक मिळणार नाही. सो मेक शुअर दॅट यू आर पार्ट ऑफ इन्फॉर्मेशन नाईट ग्रुप. तुम्ही ऑलरेडी ह्या ग्रुपचा पार्ट आहात तर जॉईन करायची गरज नाही. बट जे ऑलरेडी HHHचा पार्ट आहेत, म्हणजे HHचा पेड प्रोग्राम कोणता ना कोणता घेतला, HHH म्हणजे होलिस्टिक हिलिंग ह्युमन, ऑलरेडी पार्ट आहात HHHचा, तर HHH टाईप करा. अँड प्लीज शेअर द लिंक ऑफ द ग्रुप, शीतल, केतकी, कोणी पण, जेणेकरून जे नाही आहेत आज पहिली वेळ आलेत. कारण आता जी एक्सरसाइज करायची आहे, येस, निलेश इज पार्ट ऑफ HHS, स्नेहा इज पार्ट ऑफ HHS, सबा, प्रांजली, प्रियंका, अजून ज्योती, भारती, वर्षा, स्मिता, रुपाली, अगेन वन मोर, वर्षा, गायत्री. हा, तुम्ही आले हो सगळे. मिस्टर मिस्टर काय नसतं आमच्याकडे. एक एक भर गया सब, सबको मिलेगा असं आहे. राजू, अमित, पल्लवी. आय एम नॉट एबल टू आयडेंटिफाय हु इज पल्लवी. वृंदा, रीमा, नॅन्सी. फॅन्टस्टिक. लिंक आली आहे बघा, लिंक लिंक. आता जे नाही आहेत, डोंट वरी, बी पार्ट ऑफ इट. भले तुम्ही पेड प्रोग्रामचा पार्ट नाही आहे, बट दिस इज द, आता जो ग्रुप आलाय तो तुम्ही फटाफट ऍड व्हा. अजून एकदा लिंक आली आहे. सोज्वला इज दॅर, दिलीप. येस, दिलीप वॉन्ट्स टू जॉईन. येस, प्लीज क्लिक ऑन द लिंक. विनय इज ऑल्सो ऑलरेडी पार्ट. ओके. आता काय करायचं मी तुम्हाला सांगतो, कारण तुम्हाला ग्रुपमध्ये काय घेतलं. आता ज्यांनी हे कंप्लीट केलंय, काय करायचं मी तुम्हाला आता माझ्या मोबाईलची स्क्रीन शेअर करतो आणि दाखवतो नेमकं करायचं काय आहे. सो मेनी हॅव देम ड्रेस. पहिले यांना आता एंट्री द्या, कारण यांनी रिक्वेस्ट टाकली आहे. शीतल, भाई इनको अलाउ करो ग्रुप में आने के लिए. अप्रूव अप्रूव. कारण त्यांना कळणार नाही. बरं, हा, जे प्राईम मेंबर आहेत ना, त्यांना हा ग्रुप जॉईन करायची गरज नाही आहे. तुम्ही ऑलरेडी प्राईम आहात. तुम्ही नसलं इकडे तरी चालतंय. सो प्राईम मेंबर्स नॉट रिक्वायर्ड टू जॉईन दिस ग्रुप. नंतर मेसेज येईल तुम्हाला, प्राईम कॅन लिव्ह. आता राहिलाय तर राहा. कारण प्राईम मध्ये इतर मेसेजेस जे आहेत ते येतात. ओके. मी तुम्हाला आता एक छोटीशी एक्सरसाइज करून दाखवतो, जी तुम्हाला करायची, आणि त्याच्यावरच आता पुढचं सगळं टास्क आहे. मी जॉईन झालो इथे. पार्टिसिपेंट्स, प्रमोद के बडियार, PRAM. हा, ओके. सो आय विल नाव शेअर यू द स्क्रीन अँड शो. नेमकं काय करायचं तुम्हाला, तुमच्या स्क्रीनमध्ये जायचंय आणि डिजिटल वेलबिंग म्हणून एक ऑप्शन असतो बघा. ठीक आहे, दिसते तुम्हाला आता. कसं जायचं, सर्चमध्ये जायचं. आता जे अँड्रॉइडवाले असतात त्यांचं मला आठवत नाही. केतकी विल कमेंट हिअर. हां, सेटिंगमध्ये जायचं, डिजिटल वेलबिंग बघा. सेटिंगमध्ये जावा आणि डिजिटल वेलबिंग. सो इथे आल्यानंतर जसं आता तुम्ही पाहताय, हो,
आता बघा, हे 5 तास 5 मिनिट आहे. पण इथे खाली आल्यानंतर तुम्हाला, म्हणजे ह्या नावावर क्लिक केल्यानंतर लक्षात येईल, व्हॉट्सअप 1 तास 48 मिनिट 33 मिनिट, हे क्लॉक. आता हा क्लॉकच 30 मिनिट चालला, म्हणजे मी काय करतो, टायमर लावतो काही कामं करताना. त्यानंतर तुम्ही माझं इन्स्टा बघा, FB बघा, इट इज 13 मिनिट 4 मिनिट, आणि साईडला तुम्हाला लॉक दिसतील. 10 मिनिटाच्या वर FB माझा वापरला जात नाही. हा, आता माझा बिझनेसच सगळा व्हॉट्सअपवर आहे, काही मला महत्त्वाचे फोन असतात. बट युट्यूब इज व्हेरी रिस्ट्रिक्टेड. 30 मिनिट्स बँकिंगचं काम आहे, गुगल पे आहे, ग्रो ॲप आहे, ट्रू कॉलर आहे. सो इट्स गुड. आणि माझ्यासारखा व्यक्ती जो ऑनलाईनच सगळा बिझनेस बिल्ड करतोय, त्यासाठी 5 6 तास 8 तास, लाईक वी विल चेक येस्टरडेज ऑल्सो, इट वॉज व्हेरी लेस. तुम्ही चेक करू शकता. बट माझं कुठेही जा तुम्ही, इन्स्टा आणि FB, जिथे मेजॉरिटी लोक वेळ खूप घालवतात तुम्हाला, कारण माझे टायमर बघा, FB ला 10 मिनिटं आहे आणि इन्स्टाला 15 मिनिटं आहे. आणि हे ज्यांना मला, मी हा वर्कशॉप किती वर्ष झालं घेतोय, सगळ्यांना माहिती आहे की मी यांना लॉक करून ठेवलेले आहे. मी हे पाहत नाही. तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं हे डिजिटल वेलबिंग चेक करायचंय. गो अँड चेक इट. व्हॉट इज दिस, अँड प्लीज शेअर दिस स्क्रीनशॉट इन द ग्रुप. सो व्हॉट यू हॅव टू डू, द पेज नंबर 22, ज्यांच्याकडे कालचं वर्कबुक आहे त्याच्यावर इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. फॉलो दॅट. ओपन अ गुगल प्ले स्टोअर. टाईप डिजिटल वेलबिंग इन द सर्च बार. टॅप ऑन द डिजिटल वेलबिंग ॲप. यू कॅन इन्स्टॉल इट ऑल्सो. मोस्टली सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये असतं. परमिशन द्या अँड अलाव ॲक्सेस टू युजेस डाटा म्हणा. जर तुमच्याकडे ॲप नसेल तर यू कॅन डाउनलोड इट. इट इज फ्रीली अवेलेबल ऑन प्ले स्टोअर. हे करा. खूप महत्वाचं आहे. तुमचं वेळ चोरत नाहीये कोण, तुमची स्वप्न चोरतोय, लक्षात घ्या. का होत नाहीये दरवर्षी जे ठरवताय ते? कुठे वेळ जातोय समजतच नाही. असं होतंय का तुम्हाला? आता समजेल सगळ्यांना कुठे वेळ जातोय. ठीक आहे. सो फॉर अ ट्रायल वी विल अलाव सम ऑफ देम टू शेअर स्क्रीन इफ दे आर कम्फर्टेबल. कोण आहे का एखाद्याचं एक्झाम्पल घ्यायला, जे आम्ही ॲक्च्युली तिथे करतो वर्कशॉपमध्ये? हां, म्हणजे रेडी असं चालतं. इफ यू आर रेडी, यू कॅन रेज युअर हँड और पुट इन चॅट बॉक्स. नाही रेडी तर काय अडचण नाही, पण हा स्क्रीनशॉट मला हवा आहे प्रत्येकाचा ग्रुपमध्ये. कारण तुम्ही किती अडचणीत आहे ते आम्हाला कळणारच नाही ना, आम्ही हेल्प कसं करणार? व्हॉट्सअप ग्रुपवर मी चेक करतोय, कोणाचंच नाही आलं स्क्रीनशॉट. अरे ऐसे कैसे? डिजिटल वेलबिंग कळलं ना तुम्हाला? इथे जायचं डिजिटल वेलबिंग मध्ये. कसं जायचं पुन्हा एकदा दाखवू का? हो का? सर्च मध्ये जावा. डिजिटल. बस एवढंच टाकायचं. दिसतंय. ओके, डॉक्टर श्रुधन इज रेडी टू शेअर. सो आय विल स्टॉप माय स्क्रीन शेअरिंग. डॉक्टर इज रेडी. येस सर, तुम्ही स्क्रीन शेअरिंग करू शकता. सो त्यात आपण अजून एक एक्झाम्पल घेऊयात, आणि मी तोपर्यंत चेक करेल किती लोकांनी स्क्रीनशॉट गेला. ओके, हां, अच्छा, तुम्हाला मेसेज अलाउड नव्हता वाटतं करायला. ओके, नाव यू कॅन पुट मेसेज इन इन्फॉर्मेशन नाईट ग्रुप. येस, इट्स सेटिंग्स हॅज बीन चेंज फॉर यू. सो तुम्हाला तो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, डिजिटल वेलबिंग काय दिसतंय आणि तो हे करायचा आहे. येस डॉक्टर सुदर्शन, यू कॅन शेअर स्क्रीन. अच्छा, तुम्हाला माहित नाही का शेअर स्क्रीन कसे करायचे? ओके, इथे यायला लागले बघा फटाफट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाव ज्योती भोसले, यांचं 6 तास 7 मिनिट आहे. ओके. सोनल नागोरी 3 तास 4 मिनिट. आता खाली जे तुम्हाला दिसतंय ना, हे का टाकतं माहितीये का? हे तुम्हाला रोजचं होमवर्क आहे आता. आणि तुम्हाला चेक करायचं आहे आजपासून की कसं तुमचं स्क्रीन टाइम कमी 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 होत चाललंय पुढच्या 7 दिवसामध्ये. आणि त्याला मी तुम्हाला एक डॉक्स पण देणार आहे, गुगल डॉक्स, ते तुम्ही मेंटेन करू शकता. ओके, युजला 4 तास 30 मिनिट. आता यांचे पहिले पहिले ऍप दिसतात. तुम्हाला दोन स्क्रीनशॉट ठेवावं लागतील, एक ते वरती दिसणारं आणि एक खाली कोणत्या ऍप तुम्ही वापरताय.
सो दॅट मग आपण थोडं डिस्कस पण करू शकतो काहींचं. येस, प्रियंका इज परफेक्ट. इट इज 3 hours 37 minutes, 1 hour. ओके, झूम पण दाखवणार. डिजिटल वेलबिंग 5 तास 17 मिनिट, 6 तास 11 मिनिट. प्रांजलीनी तर एकदम परफेक्ट खालचंच दाखवलेलं आहे पूर्ण, कुठल्या ऍपवर किती वेळ जातोय. तो जो खालचा स्क्रीनशॉट आहे तो प्रांजलीचा आपण पाहू शकतोय. आता तुम्ही बघा, कोठेच लॉक नाही आहेत म्हणून मी म्हणतो लॉक बसवा. कसे लॉक बसवायचे मी तुम्हाला दाखवणार. येस, डॉक्टर शुद्धोधन इज शेअरिंग हिज स्क्रीन. यू कॅन सी हिअर. 4 तास 35 मिनिट. आता आपण डॉक्टर शुद्धोधन यांच्याच ह्याच्यावर चेक करू आणि त्यांना आपण लॉक कसं लावायचं ते शिकवू. येस, यू कॅन स्क्रोल सर. ओके, नेटफ्लिक्स भी है इनके पास. नेटफ्लिक्स नहीं रहना चाहिए मोबाइल में भाई, वो बहुत बीमारी आहे बड़ी. तुम्ही इन्स्टा आहे, इन्स्टाला लॉक नाही बसवलेला. भले ठीक आहे, सरांचा इन्स्टाचा यूज जास्त नाहीये, नेटफ्लिक्सचा पण यूज जास्त नाहीये, सरांच्या मनावर खूप ताबा आहे, म्हणजे डॉक्टरला वेळच भेटत नाही. मॅप आहे 1 तास 18 मिनिटं, म्हणजे ते तरी 1.5 तास तर मॅपच चालू होता आणि 1.5 तास फोन. सो चॅट जीपीटीवर तर अभ्यासच आहे. सो डॉक्टर इज युझिंग वाईजली हिज फोन. बट देन ऑल्सो जर आपल्याला लॉक बसवायचं, सो डॉक्टर प्लीज गो ऑन दॅट इंस्टाग्राम, क्लिक हिअर. अँड बघा इथं तुम्ही 30 मिनिट पाहताय. सो ज्यांनी कोणी ॲडिक्शन लेवल खूप हाय ठेवलेली आहे, आता सरांनी 15 मिनिटच लावलं. परफेक्ट. आता त्यांना वाटतंय की नेटफ्लिक्सला पण असं लावायचं, ते नेटफ्लिक्सला पण लावू शकतात. बघा, नेटफ्लिक्सला 15 मिनिटात नेटफ्लिक्समध्ये काय होणार नाही, 30 मिनिटं ठेवा. त्यानंतर मग प्रत्येकाला समजलं किती सोपं आहे. आता काही लोक म्हणतील की मग काय होणार लॉक लावलं तर. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला असं वाटलं की नाही मला ते अर्जंट आहे, वापरायचंच आहे, तुम्ही लॉक डिलीट पण करू शकता. सर प्लीज एकदा शो करा डिलीट कसं करतात लॉक. हो का, नेटफ्लिक्स डिलीट लिमिट बघा तिथं, डिलीट लिमिट, लॉकची लिमिट निघून गेली. सो किती लोकांना वाटतं हे खूप सुपर पॉवरफुल, सुपर इझी, सिम्पल हॅक आहे, सिम्पल टेक्निक आहे. स्वतःचा वेळ असा वाया जात होता, इतरांना कसाही जात होता. आणि तुम्हाला मी सांगतो, संपूर्ण जग तुमचं वेळ चोरण्याच्या मागे लागलेलं आहे, झोप चोरण्याच्या मागे लागलेलं आहे. येस, यू कॅन लिव्ह दिस अँड स्टॉप शेअर. या, थँक्यू. किती लोकांना वाटतं हे पॉवरफुल आहे, सुपर पॉवरफुल आहे. आता इथे कमेंट नका करू. सुपर पॉवरफुल, सुपर युजफुल सेशन, जे काय वाटतंय तुम्हाला, प्लीज गो अँड पोस्ट इन इन्फॉर्मेशन नाईट. ओके. टाइम लिमिट नहीं लगाया है ज्योति जी, आप तो वर्कशॉप करके बैठे हो, ऐसा कैसे चलेगा बॉस. टाइम लिमिट लगाओ. शॉपिंग ॲपवर मोस्टली फिमेल्सच दिसतात, मेल्सचे हे दिसत नाहीत. हम्म. चलो. जियो हॉटस्टार, जियो मेरे लाल, फेसबुक 1.5 घंटा. भाई ऐसा मत करो. मार्क मार्क का मार्क बहुत बढ़ गया. इंस्टा 42 मिनिट्स, यू कॅन रेड्यूस इट. मी काय म्हणतो माहिती आहे का, आणि ठीक आहे इथं सरप्राइझिंग फॅक्ट आले नाहीत, बट काहींचं मी चेक केलंय, इन्स्टा 4 4 तास. झूम मिटिंग जास्त होते. तुम्ही शिकवायला बसलाय झूमवर तर समजू शकतो, शिकायला बसलाय तरी समजू शकतो. मग झूम हा पार्ट नाहीये ना की ज्यामध्ये वेळ जातोय. तुम्ही शिकताय ना तर शिकवताय. पण बाकी अनावश्यक. येस, इन दिस वे यू कॅन शेअर. 9 तास 37 मिनिट कोण आहे बाबा. कोणाचं आहे केतकी. मला वाटतं आमच्या टीमचे पण लॉक लावून घेतले पाहिजेत पहिले. फेसबुक, फेसबुक 1.5 1.5 तास काय करायचं फेसबुकला. हा, परफेक्ट. मुलगा क्लास करतो, चालू राहू द्या. मी काय म्हटलं, शिकताय शिकवताय मी समजू शकतो. तुम्हाला माहिती पाहिजे ना तुमचा वेळ कुठं चाललाय. खूप सॉंग्स ऐकताय युट्यूबवर. बर. कमी करा. गाणे म्हणायला चालू करा, लोक तुम्हाला ऐकतील युट्यूबवर आणि त्याच्यामुळे पैसे येतील. आणि तुम्ही छान गाणी म्हणता. ओके, सो ठीक आहे, मला काही इथं पर्सनल कोणाला कॉमेंट नाही पास करायचे. बट मला एवढंच म्हणायचं आहे की मेक शुअर की तुम्ही अं, तुमच्या वेळेला कुठे देताय हे थोडंसं हे केलं पाहिजे. आता मी तुम्हाला पुढच्या स्टेपवर घेऊन झालोय. नो एफ बी, इन्स्टा, झूम मीटिंग, माय अदर क्लासेस. परफेक्ट. काय हरकत नाही. पण त्याला सुद्धा लिमिट ठेवा खूपच, म्हणजे ते तुम्हाला सेशनच्या एंडमध्ये समजणार आहे आता सगळं. ठीक आहे. आणि डोंट इज डुईंग रॉंग.
डोंट, म्हणजे तुम्ही असं समजू नका की तुम्ही खूप चुकीचं काहीतरी करताय. बघा, तुमच्या जागी कोणी असेल ना ह्या ट्रॅपमध्ये फसणार आहे, कारण की या ट्रॅपने तुमच्या 6 ह्युमन नीड्स कॅप्चर केलेल्या आहेत, बिलीव्ह मी. कशा? मी तुम्हाला इमिजिएटली दाखवतो. Like whenever you open Insta, whenever you open that YouTube, whenever you open that Netflix, Jio Hotstar, सर्टिनिटी काय आहे? लेट मी नो अबाउट इट. काय आहे सर्टिनिटी? सांगा बरं. सर्टिनिटी काय आहे? आणि गेसेस? व्हॉट इज द सर्टिनिटी यू गेट फ्रॉम दॅट? बोलो. चैट बॉक्स में बोल सकते हो. एंटरटेनमेंट. परफेक्ट. ज्यावेळी कुठलंही ऍप ओपन करा, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट अँड फिक्स. इट इज फिक्स. सो ह्यांनी ओळखलेलं ना की एंटरटेनमेंट पाहिजे, मग लोक येणार ना. टाइमपास एंटरटेनमेंटला म्हणू शकता तुम्ही. बट एंटरटेनमेंट आहे, मनोरंजन होतंय म्हणजेच ना. नु- नुसतंच टाइम जातोय तर तुम्ही तिथून बाहेर याल आणि दुसरीकडे कुठेतरी जाल. तुम्हाला मनोरंजन फिक्स मिळतं म्हणून तुम्ही त्या ऍपमध्ये घुसता. ठीक आहे. दुसरं काय? अनसर्टेनिटी. व्हरायटी. व्हरायटी मिळते ना. फिक्स आहे का एंटरटेनमेंट? नाही, वेगवेगळ्या गोष्टी येत राहतात. तिसरं महत्व. ते जे लाईकचं बटन आहे ना, फॉलोअरचं बटन आहे ना, सबस्क्राईबचं बटन आहे ना, ते काय क्रिएट करतं? सिग्निफिकन्स. मला किती, इवन लोक, किती लोक तुम्ही किती लोक स्टोरी ठेवता आणि मग चेक करता किती लोकांनी पाहिली? एक तर ठेवा, बघू पण नका किती लोकांनी पाहिले. काय करायचं आपल्याला? लाईक बिक काय बघायचे नाही, व्ह्यूज वगैरे काय बघायचे नाही. मी बघा 400 व्हिडिओ बनवले, काय व्ह्यूज व्ह्यूज बघत नाही. सबस्क्रायबर काय नसतं, 100 सबस्क्रायबर वाल्याला पण जास्त बिझनेस मिळतो. आणि लाख सबस्क्रायबर वाल्याला पण बिझनेस नसतो. बिझनेस आणि सबस्क्रायबर आणि व्ह्यूजचं काय घेणं देणं नसतं. हॅलो. हे खूप गोड गैरसमज आहेत. माझ्याकडे मॉनिटाईज झालेलं चॅनल आहे, पण मी माझ्या व्हिडिओजला मॉनिटाईज नाही ठेवत, कारण मी जर माझ्या व्हिडिओला मॉनिटाईज केलं तर माझ्या कॉम्पिटिटरची जाहिरात युट्यूब तिकडे दाखवणार आहे. सो खूप वेगळ्या गोष्टी आहेत ह्या. मला एवढंच म्हणायचंय, डोंट चेज ऑल दिस थिंग्स. कारण हे त्यांना माहिती आहे की तुम्हाला काय हवंय. तुम्हाला काय हवंय? सर्टिनिटी. फेसबुक उघडा, इन्स्टा उघडा, तुम्हाला निश्चित मनोरंजन आहे, व्हरायटी आहे, महत्व ते लाईक बटन आहे, कमेंट्स. कमेंट्स काय? सिग्निफिकन्स आहे, महत्व. कनेक्टेड वाटतं, लव वाटतं. वाटतं, कारण तुम्ही ज्या ज्यावेळी पोस्ट करता, तुमचे काही ठराविक मंडळी असतात जे रोज पाहतात. तुम्ही चेक करता, माझं स्टेटस एवढी जण पाहतात का? म्हणजे ते कनेक्टेड वाटतं ना तुम्हाला लोकांशी. व्हॉट्सअप स्टेटस असेल, तुमचं ते फेसबुक असेल, तुमचं इन्स्टा असेल, तुम्हाला जेव्हा कमेंट पास होतात, तुम्हाला जे लाईक, माझ्या पोस्टला एवढी लोक लाईक करतात, हे तुम्हाला काय वाटतं? कनेक्टेड वाटतं त्यांच्याशी. आणि म्हणून हे आपल्याला ह्या ट्रॅपमध्ये अडकवलं जातं, आपला वेळ तिथे. आणि रोज चाललाय हो. मी एखाद्याला म्हणते ना, व्यायामाला 1 तास काढ. 1 तासाचा व्यायाम असतोय कुठं? मला एक जण विचारतो, मी तुमचं सगळं सांगेल तसं करतो, व्यायाम पण करतो, किती महिन्याचा प्लॅन आहे तुमचा? 3 महिन्याचा ना. मी 4 महिने व्यायाम करतो, पण त्याच्यानंतर मी व्यायाम सोडला तर काय? म्हणलं, तू तेवढे तरी कशाला करतो बाबा? तू येऊच नको ना. एवढं मोजून मापून तू शरीरावर उपकार करूच नको. बरोबर आहे का नाही? म्हणजे लोकांना व्यायामाला द्यायला वेळ नाहीये. आणि ते आता तुम्ही सगळ्यांनी पाहिलं ना, एकाचाही 3-4 तासाच्या आत टाइम नव्हता. आणि हे कमी का सांगतोय, जरा घरात आता हे जरा सेशन घेऊन जरा घरातल्यांचे पण चेक करा. किती वेळ जातो, काय होतं, तुम्हाला लक्षात येईल. सो दिस इज अबाउट की टाइम कसा चाललाय, हे तर महत्व. बरं, हे कनेक्शन लव. पुढे ग्रोथ. ग्रोथ काय दिसते? मागच्या वेळेस माझ्या व्हिडिओला एवढे व्ह्यूज आले, मला एवढे लाईक आले, आता पुढच्या पोस्टला एवढे आले, म्हणजे तुम्हाला ग्रोथ दिसते. फॉलोअर्स एवढे झाले, फेसबुकला फ्रेंड एवढे झाले. हम्म? हे ग्रोथ दाखवतं ना. आणि मग कॉन्ट्रीब्युशन काय? कॉन्ट्रीब्युशनसाठी तर आपण एवढे धडपडतो ना की कुठलीही बातमी, म्हणजे कोण नुसते अफवा असती हा मेला, कितीतरी लोकांना आतापर्यंत सोशल मीडियाने जबरदस्ती मारून टाकलेले. म्हणजे एकाच माणसाला 4 वेळा मारून टाकलेले. कारण घाई असते आपल्याला ती बातमी हे करायची. का तर मला कॉन्ट्रीब्युट करायचंय. पहिली बातमी देणारा कोण? मी. म्हणजे कॉन्ट्रीब्युशनची पण भावना आहे का नाही? आता या सगळ्या गोष्टी कुणी ओळखल्यावर?
यांनी ओळखल्या आणि त्यांनी ते बनवलं, जे आज आपण वापरतोय. किती लोकांना वाटतं हे बरोबर आहे बाबा, असंच चाललंय आपल्या बरोबर. बरोबर, अनिकेत म्हणतोय बरोबर आहे. राईट. ऍटलिस्ट कारण तर समजलं ना, असं का होतंय. हे झालं एक कारण. मी तुम्हाला डोपामिनचं कारण अजून एक्सप्लेनच नाही केलेलं. जेव्हा मी तुम्हाला डोपामिन सांगेल ना, मग तर तुम्हाला अजून शॉक व्हाल, अरे बापरे, मग तर अवघडच आहे. तर हे तर सिक्स प्री इन्स्टॉल प्रोग्राम आपले बेसिक झाले, ज्याच्यामुळे आपल्याला आपण गुलाम झालोय त्या प्लॅटफॉर्मचे. आणि इच अँड एव्हरीथिंग एव्हरी प्लॅटफॉर्म इज युझिंग इट. इट मे बी व्हॉट एव्हर तुम्ही करा, मी स्वतः यूज करतोय ह्या सहाच्या सहा इमोशन्सचं. ह्या सहा इमोशन्सचा यूज मी पण करतोय, फक्त मी लपवून नाही ठेवते. मी तर सेशनच घेऊन सांगितलं तुम्हाला की आम्ही पण असंच करतो. फक्त माझं पर्पज चांगलं आहे म्हणून तुम्ही मला सपोर्ट करताय. हाऊ मेनी ऑफ यू सपोर्ट मी? एस टाईप करा. तुम्ही सपोर्ट करताय की हा बाबा सरांचे मिशन चांगलं आहे, विजन चांगलं आहे. हा, लोकांचं आरोग्य चांगलं करतोय आपण, लोकांना चांगली माहिती देतोय. सो मच, सो मेनी ऑफ देम. थँक्यू. मी नाव नाही घेऊ शकत प्रत्येकाचं. थँक्यू सो मच अँड कीप सपोर्टिंग अस इन दिस वे ओनली. थँक्यू, थँक्यू. मनापासून थँक्यू. आता इथपर्यंत तुम्ही आलात, ह्युमन नीड समजल्या तुम्हाला. आता पुढे इंटरेस्टिंग येतोय पार्ट. पहिले तर आपण एक्सेप्ट करायला हवं. जर तुम्ही एक्सेप्ट नाही ना केलं, नाही नाही माझा मोबाईलवर वेळ जात नाही, मी काय ते लॉक वगैरे बसवणार नाही. नको, ऍप बंद पडलं तर मला काय प्रॉब्लेम आहे, नका बसवू लॉक. तुम्ही बसवलं तर वेळ कोणाचा वाचणार आहे? तुमचा. ते वाचलेला वेळ तुम्ही कोणाला देणार आहे? स्वतःला. हम्म. त्याच्यामध्ये चांगलं प्रोडक्टिव्ह कोण करणार? तुम्ही स्वतः काहीतरी. तुम्ही लॉक नावलं तर मला अकाउंटला पैसे जास्त येणार आहेत का? उलट माझं पण युट्यूब चॅनल आहे, माझं पण फेसबुक पेज आहे, माझं पण इंस्टाग्राम अकाउंट आहे. सगळं असताना मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही लॉक लावा. कोणासाठी म्हणतोय? माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी. कारण तुम्ही स्वतःला वेळ जास्त द्याल, तुमच्या कुटुंबाला वेळ जास्त द्याल, त्यासाठी. सो व्हॉट यू रेजिस्ट इट परसिस्ट, व्हॉट यू एक्सेप्ट यू रिसेट. तुम्ही जे काय रेजिस्ट कराल ना, नाही मला काय याची गरज नाही, मी काय फोनला ऍडिक्ट नाही, मला काय प्रॉब्लेम नाही, माझा वेळ माझं सगळं, माझं वेळेचं नियोजन एकदम परफेक्ट असतं, मी एकदम इलॉन मस्क नंतर मीच, जे काय तुम्हाला वाटत असेल, तुम्ही रेजिस्ट करताय, मान्यच करत नाही की तुम्हाला हे बदलाची गरज आहे, ह्या काळाची गरज आहे. मी जर हे सेशन तुम्हाला घेतो, मी पहिलं तुम्हाला माझी स्क्रीन दाखवली की माझे लॉक सेट आहेत, मला माहिती आहे हे माझे कामाचे नाहीत, मी ते लॉक करून ठेवलेत. डोंट यूज द स्टफ. प्रत्येक ह्याला लॉक आहे माझं. इवन मी तुम्हाला सांगतो, हे मी तुम्हाला डिजिटल वेलबिंगचं दाखवलं. माझ्या युट्यूबला तर प्रत्येक 15 मिनिटाचं सेटिंग आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअल ऍपला पण मी सेटिंग लावलेले. युट्यूबचं वेगळं सेटिंग येतं, माहिती आहे का तुम्हाला? ते युट्यूबला तुम्ही जे युट्यूबवर जास्त वेळ घालवता ना, त्यांनी युट्यूबसाठी ते सेटिंग वापरा. दर 15 मिनिटानंतर ऑटोमॅटिक युट्यूब बंद पडतं. यू टू अगेन गो अँड रिस्टार्ट इट. इतकं सुंदर, म्हणजे बघा ते बनलेलं आहे का, तर त्यांनाही माहिती आहे आता इतकं नाही उपयोग झाला पाहिजे या गोष्टींचा. तुम्हाला त्रास होईल या सगळ्या गोष्टींचा. बट यू हॅव टू एक्सेप्ट इट. व्हॉट यू एक्सेप्ट, यू कॅन रिसेट इट. सो हाऊ मेनी आर यू? कारण काही लोक आता बघा बाहेर पडणार, ज्यांना ना धाडस नाहीये ना हे सगळं करण्याचं, ते बाहेर पडणार, सेशनमध्ये नाही बसणार. तुमच्यामध्ये धाडस असेल तर किती लोक तयार आहेत रिसेट करण्यासाठी? चलो आर टाइप करो बाबा, फटाफट फटाफट. मैं भी देखना चाहता हूँ. नीलेश इज रेडी. केतकी, आकांक्षा, प्रियंका, सुवर्णा, अमित, ज्योति, गायत्री, लक्ष्मण, जयश्री, सोनल, अनिता, रूपाली, विद्या, वृंदा. वाव, सो मेनी ऑफ देम. स्नेहा, सो मेनी ऑफ देम. राजू, नम्रता, अशोक, उज्ज्वला, वर्षा. वाव. खरंच तुमच्यासाठी मी टाळ्या वाजवतो. आणि आपण सगळे वाजवू ज्यांची स्क्रीन ऑन दिसेल पण. या सर्वांसाठी टाळ्या. ऍटलिस्ट तुम्ही तयार तर झाला रिसेट करायला. आणि ते एक्सप्लेनेशन, ते जस्टिफिकेशन नका देवा. मी ना नॉलेज रिलेटेडच पाहतो. काहीतरी शिकण्यासाठीच पाहतो. बापा स्वतःला सांगा, शिकायला पण एक मर्यादा असते, एक सीमा असते, एक लिमिट असतं. काय ते मेंदूमध्ये घुसलं तर पाहिजे ना. कमी शिका, जास्त काम करून दाखवा. बरोबर आहे का नाही? मी तुमच्यातलं होतो जोपर्यंत मला ह्या गोष्टी, या रिलेटेड सेशन माहीत नव्हतं. पण आम्ही आमच्या
कुठल्या वेगवेगळ्या प्रोग्राम मधून हे शिकलो आणि हे आज तुमच्या समोर आणतोय की नाही यार हम ऐसे बोलते थे. आम्ही लगेच तिथं जागेवर आणि आम्ही बऱ्याच गोष्टी म्हणजे मी तुम्हाला सांगतो मला वाटतं मी मनी हाइस्ट ही माझी आवडती सिरीज जी कोविडमध्ये आली होती बघा, त्यावेळेस नेटफ्लिक्स घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर मनी हाइस्टचा जो पार्ट आला होता ना पुढचा, त्यावेळेस याच्या व्यतिरिक्त मी नेटफ्लिक्स नाही वापरलं. आणि ठरवलेलं नेटफ्लिक्स म्हणजे डेंजर आहे बाबा. बघा ते फ्री आहे, कॉन्टेंट किती आहे काय आहे ते महत्वाचं नाही. तुमच्या एका तासाची किंमत ज्या दिवशी तुम्हाला समजेल ना, त्या दिवशी तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही तो एक तास ज्यावेळी तिथे देताय त्यावेळेस तुम्ही किती रुपयाचं नुकसान करताय. तो एक तास देताय, तो अर्धा तास देताय, तो 15 मिनिटं देताय, ते समजलं पाहिजे. आणि बरं द्या तुम्ही मनोरंजन पाहिजे, नाहीतर कंटिन्यू जर तुम्ही काम 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 करत राहील ना डोकं काम पण नाही करणार. पण बघा, निलेश इज व्हेरी लकी दॅट ही हॅझंट इन्स्टॉल नेटफ्लिक्स यट. काम नाही, काम करत राहिला तरी बोर व्हाल. मी म्हणतोय की ह्या गोष्टी पाहिजे, लाईक मी युट्यूबचं प्रीमियम वापरतो. का? जसं लॉन्च झालंय तसं. कारण मला ना ते ऍड पण बघायला नाही आवडत, अनवॉन्टेड ज्याच्यामध्ये वेळ जातो. तर तुम्ही तेवढं हे करू शकता वेळेचं. पण वेळ खूप महत्वाची आहे तुमची, वेळेची किंमत करा. आणि तो वेळ ना शरीरासाठी द्या. एवढंच माझं म्हणणं आहे. आता ऍडिक्शनचे सिम्पटम्स कसे ओळखायचे, आता थोडं सेशन सिरियस होणार आहे. ओके. म्हणजे तुम्ही अजून जरी रिसेटचं बटन, जे बरेच मंडळी आमचे आहेत ज्यांनी चॅट बॉक्समध्ये येऊन आर टाईप करण्याचे कष्ट घेतले नाहीत, कदाचित आता मी जे मांडणार आहे त्यानंतर त्या थोडे जागे होतील आणि आर टाईप करण्याचे कष्ट घेतील. त्यांच्यासाठी आहे पुढचा पार्ट. सो सिम्पटम्स ऑफ मोबाईल मोबाईल अडिक्शन पहिलं पाहू. ज्यावेळेस तुमच्या जवळ गॅजेट नसेल यू फील व्हेरी अँशियस. मी आज हे जवळ ठेवलंय, कधी कधी माझ्या जवळ पण नसतं मी सेशन घेताना. माझं बरंचसं काम ऑनलाईन आहे, बट माझा फोन हा माझ्याजवळ बराच वेळ नसतो. फिलिंग अँशियस विदाउट गॅजेट म्हणजे फोन नाही असं बेचैन होतो. हे साईन आहे दॅट यू आर ऍडिक्टेड टू इट. इफ इट इज अ फर्स्ट अँड लास्ट थिंग ऑफ इच डे, म्हणजे तुमच्या दिवसाची सुरुवात पण तेच आणि दिवसाचा शेवट पण तेच, म्हणजे मग तुम्ही ऍडिक्टेड आहात. कुठेही घेऊन जाता. पूर्वी एक मर्यादा असायची, म्हणजे आपल्या घरामध्ये एक कॉर्नर होता आणि ज्याला म्हटलं जायचं शांतिनिकेतन, जिथे लोक शांतीने बसायचे. आज त्या बसण्याच्या ठिकाणी देखील लोक फोन घेऊन जातात. आणि असं म्हटलं जातं की आज तुमच्या टॉयलेट सीट पेक्षा देखील जास्त बॅक्टेरिया याच्यावर आहेत. अँड हाऊ मेनी ऑफ यू क्लीन दिस फोन? टाईप सी इन द चॅट बॉक्स. इफ नॉट, फ्रॉम टुडे यू हॅव टू डू इट. आजपासून तुमचं फोन क्लीन करणं सुरू करा. आठवड्यातलं रोज स्वतःला आंघोळ घालताना ह्याला आंघोळ नका घालू, हॅलो, नाही तर याल माझ्याकडे रेकॉर्डिंग घेऊन, म्हणून मी रेकॉर्डिंग मध्ये सांगतो. याचे प्रॉपर क्लीनर मिळतात, डिव्हाइस क्लीन करण्याचे छोटे वेगळे क्लॉथ मिळतात. त्या क्लॉथवर स्प्रे करायचं असतं, हे व्यवस्थित पुसायचं असतं आणि ह्याला डिसइन्फेक्टेड करायचं असतं, गरजेचं आहे. देखो यहाँ पे बहुत सारे लोग करते हैं, अभी नहीं कर रहे हो तो करना चालू करो. इट्स मोस्ट इंपॉर्टेंट थिंग, यू मस्ट डू इट. टॉयलेट सीट से ज्यादा बैक्टीरिया है इस पे. ओके, सो मेनी ऑफ देम कर रहे, गायत्री, केतकी, ज्योति, वर्षा, रीमा, वृंदा, नलिनी, ऋता, वर्षा, उज्ज्वला. आज 2 वर्ष आहेत का? अच्छा, वर्षा सोनार आणि वर्षा भोसा. पूर्ण नाव टाका नाहीतर गिफ्टच्या वेळेस गडबड नको व्हायला. फ्रॉम लास्ट 5 years. वाव, फॅन्टॅस्टिक. सो युझिंग इट एनिवेअर. त्याचबरोबर मिसिंग अदर ऑपॉर्च्युनिटीज टू स्पेंड टाइम. काही मंडळी आहेत बघा, तुम्ही बघितलं असेल की घरात पाहुणे आल्यात, इतर गप्पा चालू आहेत, तरी हे फोन घेणार आणि फोनमध्ये वेळ घालवत बसणार. लोकांमध्ये मिक्स नाही होती लोक, म्हणजे काय, हे ऍडिक्टेड आहेत. काय? दोज आर ऍडिक्टेड. इंटेन्स बोर्डन इफ नॉट युझिंग इट. खूप बोर होतं आणि ह्यांनाच कळत नाही असं का होतं यांना. आणि हे स्वतः म्हणतात मी पहिलं असं नव्हतं. यू शुड हॅव दॅट रियालिटी चेक. म्हणजे वारंवार ते चेक करत राहिलं पाहिजे तुम्ही कसे आहात. बोर होतं माणूस जर ते नाही केलं तर. आयसोलेशन फ्रॉम फॅमिली अँड फ्रेंड्स. एकटं राहणं पसंत करतात, मित्रांमध्ये जात नाहीत, कुटुंबाबरोबर राहत नाही. पूर्वी फेस्टिवल आपण आता म्हणतो ना खूप लोक, की आमच्या लहानपणी जसे फेस्टिवल होते तसे आता होत नाहीत. टुडे इज नॉट ओनली फॉर्मॅलिटी. आणि बरेचदा ते फक्त सेल्फी पुरतं असतंय ना, ग्रुप फोटो आणि सेल्फी. का होत चाललंय? बिकॉज वी हॅव गॉट ऍडिक्टेड टू दिस डिव्हायसेस. आपण नकली जगात एवढे गुंफत चाललोय
की आपण खऱ्या जगातले संधी गमावत चाललोय होलसेल मध्ये. सो इट्स अ व्हेरी सिरियस पॉइंट. आणि हे तुम्ही बाहेर येऊ शकता, तुम्हाला ही जेल तोडावं लागणार आहे. कशी तोडायची मी आजच शिकवणार आहे तुम्हाला. इन्क्रीज फिलिंग ऑफ लोनलीनेस, एकटेपणाची भावना तयार होती. कारण हे नाही नाही नकली जग आहे, तुम्हालाही माहिती आहे नकली आहे. तुम्हालाही माहिती आहे त्याच्यावर फॉलोअर्स आहे, सबस्क्रायबर आहे, लाईक्स आहेत. हा, आणि याच्यावर खूप सारे किस्से पण रिअल जगात घडलेले आहेत. म्हणजे ह्याला बाबा इन्स्टावर एवढे फॉलोअर, ह्याला जरा FB वर फॉलोअर, पण ऍक्च्युअल मध्ये त्याच्या आयुष्यात अडचण आली तर कोणी बघायला नाही. सो मी म्हणत नाही की ते चुकीचं आहे, मी स्वतः सांगणार आहे तुम्हाला आज ते कसं करायचं, का करायचं, त्याला कितपत तुम्ही बॅलन्स ठेवू शकता. पण तुम्ही त्यासाठी रिअल ज्या गोष्टी आहेत त्या सोडू नका ना. ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके. आता आपण पाहूयात ह्याचे दुष्परिणाम काय होतात फिजिकल लेवलवर. ही स्क्रीन व्यवस्थित, ही स्लाइड व्यवस्थित पहा. ज्यावेळेस तुम्ही ताठ असाल, आणि ह्या स्लाइडवर एकाने वाद पण घातला होता, त्याचं मी एक्झाम्पल पण देईन. आणि मग तुम्ही लगेच सगळे ऍग्री पण कराल. बघ आता मी तुमच्या समोर असा बस दाखवतो, असा जर का मी आहे एकदम, तरी मला किती वजन पडणार आहे माझ्या याच्यावर? अगदी स्ट्रेट 5 किलो, जे माझं व्यवस्थित तोललं जाऊ शकतं तेवढं माझं हे बे- आहे मजबूत प्रत्येकाचं. पण जसा मी टिल्ट होईल 12 किलो, आणखीन टिल्ट होईल, आणखीन टिल्ट होईल 30, 45, सॉरी डिग्री माझी एवढेल 12, 18, 22, आणि लास्ट म्हणजे 27 किलो पर्यंत वजन जाईल. 27 किलो म्हणजे एक 10-12 वर्षाचं मूल काहींचं, 8-10 वर्षाचं मूल काहींचं 27 किलो असतं. तेवढं मोठं मूल, आता माझं जरा मोठं आहे, 41 किलोचं आहे. 11 वर्षाचं. हा म्हणजे तो फिट आहे तसा. म्हणजे काल वर्कशॉपमध्ये पाहिलं सगळ्यांनी, एकदम मस्क्युलर आहे. सो 27 किलो वेट तुमच्यावर पडतं, विचार करा. आणि मेजॉरिटी लोक तुम्ही सांगा 15 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री मध्येच फोन वापरतात, काही तर 60 डिग्री मध्ये घुसलेले असतात. खरं आहे का खोटे? म्हणून फोन नेहमी पाहताना असा पाहायचा. नाही, आणि ह्याचं कारण लक्षात घ्या. आता मी तुमच्या समोर बोलतोय, माझ्यासमोर डेस्कटॉप आहे, लॅपटॉप आहे. तर माझे स्क्रीन आणि माझं हे बरोबर आहे, गाडी चालवताना पण, इव्हन कारचं पण असं असतं. कारण आपण तसंच बसण्यासाठी बनलोय. ओके. आपल्याला असं असं करण्यासाठी गरजच नाहीये. बरं ठीक आहे ना, आपण किती मिनिटं. आता काही मंडळी म्हणतात हे कसं काय प्रूव्ह आहे, एवढा प्रेशर येतो का, असं तसं सिद्ध करून दाखवा. सोपं उदाहरण जे तुम्ही खूपदा ऐकलेलं असेल ते मी तुम्हाला सांगतो. आता ही बॉटल आहे, साधारणतः 400-500 ml ची बॉटल आहे. हं? आता ही मी असे पकडून ठेवली, किती वेळ पकडू शकेल? हे उदाहरण तुम्ही ऐकलेलं ना. 1 मिनिटं, 2 मिनिटं, 5 मिनिटं. 1 तासानंतर काय होईल? पहिले तर 1 तास जमणारच नाही. मग मला सांगा, जर हा प्रेशर ह्या मसलला, बरं हाताचे मसल जास्त स्ट्रॉंग आहेत का मानेचे मसल जास्त स्ट्रॉंग आहे? लेट मी नो इट इन द चॅट बॉक्स. इज इट अबाउट हँड ऑर इज इट अबाउट नेक? किती लोकांना वाटतं हँड मसल्स आर मोर स्ट्रॉंगर देन नेक? विच आर द मोर स्ट्रॉंगर, हँड और नेक? करेक्ट, हँड इज स्ट्रॉंगर, राइट. बट देन ऑल्सो, ये मालूम होते हुए भी वी आर पुटिंग प्रेशर ऑन नेक. डोंट यू थिंक की ह्यामुळे आपल्या सगळ्यांना, आपल्या म्हणजे ऍक्च्युली जे आपले बॅक आहे म्हणजे स्पाइन आहे, त्या स्पाइनला काही ना काही आपण चॅलेंजेस देतोय? होतंय का नाही? तो खूप इम्पॉर्टंट आहे की तुमच्या फिजिकल लेवलला बऱ्याचदा काय होतं, काही प्रॉब्लेम आपल्याला आयडेंटिफाय होत नाहीत. सो ते इथे कनेक्टेड असतात डीप लेवलला. सो वी आर नॉट युझिंग दिस इन, म्हणजे डेस्कटॉपच्या वेळेस आपण रूल फॉलो करतो. इव्हन तुम्ही लॅपटॉप जर यूज करत असाल तर, माझ्या इथं लॅपटॉप आहे ना, मी त्या लॅपटॉपला असं हे केलेलं आहे. मीटिंगमध्ये आहे का मी, मला पाहिजे चेक नाही, मी मोबाईल मधनं नाहीये. चलो, आणि मी तुम्हाला व्हिडिओ बॅक व्हिडिओ दाखवलं असतं. मी त्याचं प्रॉपर ते हे बसवलेलं आहे, काय म्हणतात, स्टँड. सो दॅट माझे ते आय लेवलला प्रॉपर मॅच होईल. तर खूप महत्वाचं आहे पॉस्चर करेक्शन. ठीक आहे, आपण आता एका व्यक्तीला बोलवणार आहे आपल्या इन्फॉर्मेशन नाईटमध्ये. शी विल गाईड अस, शी इज अन रिनॉन फिजिओथेरपिस्ट.
ते आपल्याला पॉस्चरवर गाईड करेल. त्या एक टॉपिक घेणार आहे, ऑक्युपेशनल हजार्ड्स, ज्याच्यामध्ये आपण ज्या ऑक्युपेशनमध्ये असतो त्यानुसार आपल्याला कोणते हजार्ड्स होऊ शकतात आणि आपण त्यासाठी कोणती काळजी घेणं गरजेची आहे, ते सगळं आपल्याला शिकवलं जाणार आहे. सो कॉन्सिक्वेन्सेस ऑफ फिजिकल लेवल तुम्हाला लक्षात आले, पुढे मी दाखवतो तुम्हाला. हे एवढे थांबत नाहीत. हा प्रेशर वाढल्यामुळे कित्येक लोकांना वर्टिगोचा त्रास आहे. मी अशा खूप केसेसशी बोललोय, त्यांचं काही कारण नाही मला समजलं की यांना वर्टिगो काय आहे. पण नंतर लक्षात आलं जेव्हा मी त्यांचं डिजिटल वेलबिंग चेक केलं की त्यांचा स्क्रीन टाइम किती जास्त आहे. आर्म पेन, कारण कंटिन्यू पकडून 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 तो हाताला पेन क्रिएट होतो. त्याचबरोबर फिंगर नमनेस, बोटांनी असं नाही का, बोटांनी बघा एकच बोटाने अंगठ्यानी असं असं चालू असतं किंवा असं 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 चालू असतं, तर फिंगरमध्ये एक नमनेस येऊन जातो. स्लिप डिस्क, कारण कंटिन्यू तो प्रेशर ऑलरेडी मी एक्सप्लेन केलं किती बिल्ड होतोय. सर्वायकल स्पॉन्डिलिसिस, श्वास घ्यायला त्रास, कारण ज्यावेळेस तुम्ही हे जे पॉस्चर आधी पाहिलं, ज्यावेळेस तुम्ही असे बसता त्यावेळेस तुमचे लंग्स पूर्ण असे आत गेलेत, धसलेत, आणि मग तुमचं जे शॅलो ब्रिदिंग आहे ना ते सुरू होतं. तुम्ही डीप ब्रिदिंग करत नाही. विचार करा. टेनिस एल्बो, तुम्हाला तो कंटिन्यू तो फोन तसा पकडून 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 ते असं पूर्ण, म्हणजे महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांना हा आजार 100 शतक मारून झाला. तो आजार आपल्याला फक्त फोन हातात वापरून होतो. कानाच्या समस्या होतात कारण कंटिन्यू ते म्युझिक. पुअर विजन, डोळ्यांच्या समस्या. फॉर्च्युनेटली टचवूड अजून मला नंबर नाहीये. सो पुअर विजनच्या समस्या सुरू होतात. रोड ऍक्सिडेंट्स आपण पाहतोय आज, कित्येक लोक रोड ऍक्सिडेंट आणि ऍडिक्टेड, त्यांना ते राहवत नाही फोन. कोणाचा मेसेज, पूर्वी लोक फोनवर बोलत होते, आता कॉल मध्ये म्हणजे गाडी चालवताना चॅटिंग करतात. इट्स सो हॉरिबल. लॉंग सिटिंग इज इक्वल टू न्यू स्मोकिंग म्हटलं जातंय. जेवढे त्रास एका व्यक्तीला बसून म्हणजे धूम्रपानातून होतात, तेवढेच एका ठिकाणी बसून होतात. आता याचा अर्थ धूम्रपान करा असं होत नाही हं. याचा अर्थ हा आहे की बसणं टाळा. मी कालच वर्कशॉपमध्ये बोललो, वी आर बॉर्न टू मूव्ह. हलत राहा, हलणं फार गरजेचं आहे. स्प्रेड इन्फेक्शन, किती लोक आपण बघितलं, हार्डली 10% 20% लोक होते जे फोन क्लीन करतात. मग बाकीचं काय, इन्फेक्शन स्प्रेड करतात ते. कित्येक लोकांना फर्टिलिटीचे इश्यूज मध्ये कारण हे आहे. तो एवढे सगळे समस्या होतात फिजिकल लेवलला. किती लोकांना वाटतंय की खरंच असं होत असेल का, मी काहीतरी फेकतोय. किती लोकांना वाटतंय फेकू है ये. तुम्ही फेकू असं टाईप करू शकता. मग मला भेटा 1-2 मध्ये, मी तुम्हाला पुरावे सहित सांगतो. आणि किती लोक ऍग्री करतात नाही असं होणं होत आहे. वर्ष सोनार काय म्हणतात, फेकू नाहीये. ऍग्री करताय का नाही ते सांगा. ऍग्री असेल तर ऍग्री टाईप करा. आणि हे मी का सांगतोय तुम्हाला माहितीये का, की एकदम नाही होत हे सगळं. असं नाही की लगेच तुम्ही वापरलं. इट इज अ जर्नी. एकदम नाही होत. जो व्यक्ती तरुण आहे त्याला, आणि जो थोडा व्यायाम करतो, पण तरी देखील परफॉर्मन्सवर इम्पॅक्ट येतोच येतो. सो आपण लिमिट टाकूया ना या गोष्टींना. बरं, ह्याच्या बिगर पण आपण जगलोय का नाही, हे आत्ता अलीकडे आलेलं 10 वर्षाचं खेळ नाही. मी मान्य करतो की ह्याच्यावर बरीचशी कामं अवलंबून आहेत. पण तरी देखील मी तर तुम्हाला सांगतो, मी परत काय, मी तर काय ठरवलंय माहिती का, की फोनसाठी एक माणूस ठेवणार. कारण बरेचसे असे मेसेज असतात जे मी नाही करू शकत. त्याला एकदा सांगितलंय अशा पद्धतीचे प्रश्न आले की असं द्यायचं. तरी मी भरपूर ऑटोमेशन लावून ठेवलेलं आहे. सो तुम्हाला, आता ठीक आहे, मला ते प्रॅक्टिकली जमेल, तो प्रत्येकाला जमणार नाही, पण ऍटलिस्ट तुम्ही थोडासा तरी त्याच्यावर लक्ष ठेवा. आणि त्याला जितकं कमी, हार्डली तुम्ही 30 मिनिटं जरी कमी केले ना तुमच्या रोजचे, तरी तुम्हाला 30 मिनिटं शरीरासाठी व्यायाम करण्यासाठी मिळतील. मला प्रॉब्लेम तुमचा फोन वापरण्यावर नाहीये, पण तुम्ही तेवढा फोन वापरताय, त्याला तुम्हाला वेळ आहे, आणि तुम्ही एक 30-40 मिनिटं व्यायामाला काढा म्हटलं तर तुम्ही काढत नाही. आणि तुम्ही म्हणता मग मला सुस्ती येते, आळस येतो. तुम्हाला माहिती आहे की फोन जास्त वापरणंच आपल्याला व्यायाम करण्यापासून अडवतंय. तो लिथार्जीनेस क्रिएट करतोय, तो आळस क्रिएट करतोय मेंदूमध्ये. माहित नसेल तर माहिती करून घ्या ह्याच्याबद्दल. ऍक्च्युली यू आर युझिंग फोन, दॅट्स वाय यू आर नॉट एबल टू टेक टाइम ऑल्सो. आणि ती एनर्जी पण राहत नाही, कारण तो ड्रेन करतो. नुसती तुमच्या मोबाईलची बॅटरी ड्रेन होत नाहीये. हॅलो, इट इज ड्रेनिंग युअर एनर्जी ऑल्सो. इट इज सकिंग युअर एनर्जी. सो त्यामुळे हे मी तुम्हाला अशा लेवलला समजावून सांगतोय. त्याचबरोबर पुढच्या सायकोलॉजिकल लेवलला काय होतं,
युअर स्लीप गेट्स डिस्टर्ब. तुमची झोप नाही राहत. फोमो फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट. अरे मला कोणाचा मेसेज आला नसेल ना. ठीक आहे ना, तुला काय असा कुठला मेसेज येणार आहे की ज्याला तुला लगेच अर्ध्या तासाचं रिप्लाय करायचंय. बरं मला सांगा, एखाद्या व्यक्तीने तुमचा मेसेज उशील म्हणजे तुम्हाला उशिरा रिप्लाय केला तर काय फरक पडणार आहे का? काहीच नाही. किंवा तुम्ही त्याला नंतर रिप्लाय केला तर काहीच नाही होणार. एवढं काही होणार नाही. आपण अशा कुठल्या, हा आता काही एखादे डॉक्टर्स असतील तर ठीक आहे, मग त्यांना कॉल करते ना लोक, मेसेजचं काय. सो फोमो मध्ये अडकतो आपण. किंवा एखाद्याचा व्हिडिओ आला असेल, मग माझा तो व्हिडिओ पाहणं मिस झालं तर मग मी त्याला रेग्युलर फॉलो करतो, त्याचा प्रत्येक व्हिडिओ पाहतो. काय म्हणजे असे पण काही असतात. पिअर प्रेशर. की नाही, पिअर प्रेशर कसं क्रिएट होतं बघा, की जेव्हा तुम्ही लोकांच्या स्टोरीज पाहता, लोकांचे इतर व्हिडिओज पाहता आणि तुम्हाला वाटतं की त्यांनी काहीतरी केलं, मग आता मला पण ते करायला पाहिजे, मी पण हा ट्रेंड फॉलो केला पाहिजे वगैरे वगैरे. अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन सेट होत आहेत. जेवढं तुम्ही इतर सगळं, कारण आता इन्फॉर्मेशन ॲट क्लिक आहे ना. मग काही आपल्या वेगळ्या एक्सपेक्टेशन, आता हे मी तुम्हाला डीप डाऊन नाही घेऊ शकत, थोडं वेळेची मर्यादा आहे. मला तुम्हाला डोपामिन पण एक्सप्लेन करायचंय. अँड वीक कॉन्सन्ट्रेशन, एकाग्र क्षमता कमजोर होते. सगळ्यात महत्वाचा ड्रॉबॅक आहे जो. आणि स्पेशली रील्स बघणाऱ्यांसाठी आहे. म्हणून मी म्हणतो की त्या रील्स आहेत ना, त्याला पहिलं टायमर लावा. रील्स आणि शॉर्ट्स एका मिनिटात तुम्ही सरासरी, तुम्ही म्हणायला म्हणता 15 सेकंडची, पण तुम्ही झपकन ती 3 सेकंडची पण पुढे ढकलता ना. आवडली नाही तर ढकलतो का नाही 3 सेकंडमध्ये, 3 सेकंड 5 सेकंडमध्ये. तर तुम्ही एका मिनिटात अशा पाच नाही, कधी कधी 10 पण रील पाहता. आणि मी अशी लोक पाहिलेत जे एक एक तास रील पाहतात, 2 2 तास रील पाहतात, 4 4 तास रील पाहतात. मग तुम्ही मला सांगा, एका तासामध्ये तो किती, जर एका मिनिटामध्ये 10 वेगवेगळ्या व्यक्तींना पाहत असेल, तर एका तासामध्ये तो सरासरी 100 लोकांना पाहतोय. आणि दिवसभरात सोशल मीडियामुळे आपण 101 वेगवेगळ्या लोकांना पाहतोय. काय होईल आपल्या मेंदूमध्ये? विचार करा. कॉन्सन्ट्रेशन काय लेवल नसेल. कसे कसे वेगवेगळ्या गोष्टी तयार होतील ना, अनावश्यक विचार कसे येतील, रॉंग एक्सपेक्टेशन्स कसे सेट होतील. तर रील्सने खूप गडबड केली. मी म्हणतो पॉडकास्ट पहा, लॉंग कॉन्टेंट कन्झ्युम करा. म्हणजे माझ्या मुलांना मी सांगतो, तुम्ही सिनेमे पहा, सिरियल नको, रील्स नको, लॉंग लॉंग कॉन्टेंटवर जा तुम्ही. इन्क्रीज इन लेझीनेस, आळस. आळस वाढतो सायकोलॉजिकल लेवलवर. एंड यू गेट एडिक्टेड टू सोशल मीडिया. यू आर नॉट एडिक्टेड टू दैट फोन. उस फोन में अगर इंटरनेट नहीं है, सोशल मीडिया नहीं है, आप उसको पूछेंगे भी नहीं. सो यू हैव नॉट ओनली एडिक्टेड टू दैट फोन, यू हैव बीन एडिक्टेड टू दैट सोशल मीडिया. सो कंपॅरिझन करूया या ऍडिक्शनचं इतर ऍडिक्शन बरोबर. जसं तुम्हाला माहिती आहे, दारू हे पण एक व्यसन आहे, पण दारू ह्या व्यसनाला एक मर्यादा आहे. आपल्याकडे कायदे आहेत, नियम आहेत. हं? कोणालाही गेलं की दारू मिळत नाही. हं? आणि दारूबद्दल लिहिलेलं असतं दारूच्या बाटलीवर की ही तुमचा जीव घेऊ शकते, ह्याच्यामुळे तुमचा आजार, तुम्हाला वेगवेगळे आजार होतात. खरं आहे का खोटं आहे? पण फोनवर असं लिहिलेलं नाहीये, इंटरनेटवर असं लिहिलेलं नाहीये. तंबाखूचं पण व्यसनाच्या बाबतीत तोच नियम आहे, जुगाराच्या व्यसनाच्या बाबतीत तोच नियम आहे. कॅफेन एक व्यसन आहे, ड्रग्ज एक व्यसन आहे. इव्हन मी तर म्हणतो, आहार मर्यादेबाहेर खाणं, ते देखील एक व्यसनच तर आहे. शॉपिंग करणं, ते देखील तर एक व्यसनच आहे. कित्येक लोकांच्या बाबतीत त्यांनी त्या शॉपिंगवर आळा नाही घातला, क्रेडिट कार्ड वापरून शॉपिंग केलं. आज तुम्हाला माहिती आहे क्रेडिट कार्डसाठी किती स्ट्रिक्ट रूल्स गव्हर्नमेंट काढते. व्हाय? बिकॉज पीपल, कितीतरी लोक कन्झ्युमरिझममुळे त्या ह्याच्यामध्ये आणि शॉपिंगमध्ये का अडकले? बिकॉज देवर ऍडिक्टेड टू सोशल मीडिया. मग गरजेपेक्षा जास्त खर्च केला, मग त्याचे ईएमआय करून घेतले, त्या लोनच्या ट्रॅपमध्ये गेले, मेंटल हेल्थ खराब केली, मग त्याच्यामुळे फिजिकल हेल्थ खराब झाली. बघा ना, ते कुठून सुरू झालं. तो शॉपिंग इज ऑल्सो अन ॲडिक्शन, आणि त्याला एक वयोमर्यादा आहे. त्याला काही गोष्टी लागतात प्रत्येक व्यसनाला. बट फोन एक असं व्यसन आहे जे अगदी आपल्या लहान मुलांच्या हातात आज पोचलेलं आहे. सो इट्स अ व्हेरी सिरियस थिंग. इवन किड्स आर अफेक्टेड मोर इन दिस एडिक्शन विद दर पेरेंट्स. अभी मुझे बताओ, एक जुआरी जुआरी को क्या बोलेगा? मत जुआ खेल. एक नशेडी नशेडी को क्या बोलेगा? मत नशा कर. पॅरेंट्स कसं सांगणार मुलांना, हे फोन घेऊ नको, स्वतः फोन हातात असताना? हाऊ इज दॅट पॉसिबल? सो खूप म्हणजे अवघड अशा ट्रॅपमध्ये अडकलाय तुम्ही. आणि इथे म्हणून मी तुम्हाला जे शिकवलं ना, डिजिटल लिमिट्स तुम्हाला टाकाव्याच लागतील. इट्स मोस्ट इम्पॉर्टंट. आणि मी तुम्हाला आता सगळ्या गोष्टींवर एक सोपे सोपे सोल्युशन सांगणार आहे. ऍक्च्युली हा टॉपिक माझ्या विषयाशी निगडीत आला म्हणून मी ह्याच्यावर बोलायला सुरुवात केली. अदरवाईज मी ह्याच्यावर बोलत नव्हतो.
मी फक्त हा शिकलो, माझ्या स्वतःवर काम केलं ह्या टॉपिकला धरून, बट आय वॉज नॉट टीचिंग समबडी. मला ती गोष्ट तोपर्यंत शिकवायला नाही आवडत जोपर्यंत मी त्याची ऑथॉरिटी नाही घेत. बट मी याच्यामध्ये भरपूर काम केलं स्वतःवर, मी ते कॉन्टेंट क्रिएट केलं तेवढं. नाव आय एम इन दॅट ऑथॉरिटी जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. सो वाय वी गॉट सो ॲडिक्टेड टू स्मार्टफोन. आणि मी पर्सनली फॉलो करतो, तुम्ही बघा माझं कित्येक महिने झालं मी लॉक केलेले त्या ॲप्स नाही पाहत, ते ॲटोमॅटिक लॉक होऊन जातात. आणि आजकाल तर मला ते लॉक होण्याची पण गरज नाही. तुम्ही बघितलं ना, 10 मिनिटाचं लिमिट आहे, मी 4 मिनिटं पाहिले, 5 मिनिटं पाहिले, 7 मिनिटं पाहिले, 15 मिनिटाचं लिमिट आहे तरी मी 10 मिनिटं पाहिले. सो मी ते लिमिट पण नाही वापरत. पण आपण काय ऍडिक्टेड झालो, आपण असे तर नव्हतो. काय असं की म्हणजे ते 6 प्री इन्स्टॉल प्रोग्राम लक्षात आले, 6 ह्युमन नीड्स लक्षात आले आपल्याला, बट काय असं अजून आता गोष्ट आहे त्या एका रसायनाची जो आपल्या मेंदूमध्ये तयार होतो, दॅट इज डोपामिन. जसं मी तुम्हाला सांगितलं, यू आर ॲडिक्टेड टू इंटरनेट, यू आर ॲडिक्टेड टू दिस ए आय आता तर इट इज अ मॅन्युप्युलेटिव्ह इंटेलिजंट मशीन. हा मॅन्युप्युलेट करणार आहे तुम्हाला. तुम्हाला म्हणजे जबरदस्ती शॉपिंग करायला भाग पडणार आहे, तुम्हाला जबरदस्ती जास्त वेळ थांबायला भाग पडणार आहे स्क्रीनवर. आणि ह्याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट झाला होता, BF स्किनरने केला होता. आणि मी तुम्हाला ते जस्ट आय विल शो दॅट BF स्किनर एक्सपेरिमेंटचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. किती लोकांना सेशन म्हणजे स्पीड ओके वाटतंय, खूप स्लो वाटतंय, बोरिंग वाटतंय, व्हॉट एव्हर यू आर फिलिंग टाईप करा. स्लो झालंय, स्पीड नॉर्मल आहे, स्पीड फास्ट आहे, बोरिंग आहे, व्हॉट एव्हर. ओके. BF स्किनर. एक दीदी का मम्मी ने मुझे डांट दी कि ये भी क्या क्या करना पड़ता है, मम्मी बोली स्ट्रिक्ट पापा. सो दिस इज अ स्किनर एक्सपेरिमेंट डन बाय BF स्किनर. आणि आपण हे स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात कसं आपण ऍडिक्ट होतो. जस्ट सेकंड. हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू योर ओन चैनल स्पोर्ट साइकोलॉजी। और आज का हमारा जो टॉपिक है वो है द स्किनर एक्सपेरिमेंट। BF स्किनर का किया जाने वाला एक्सपेरिमेंट जो उसने एक चूहे पे यानी माउस पे एक परफॉर्म किया था, या जिसे ऑपरेंट कंडीशनिंग का एक्सपेरिमेंट भी कहते हैं, उसको हम स्टडी करेंगे। सो विदाउट एनी टाइम वेस्टिंग, लेट्स स्टार्ट इट। दोस्तों, जैसा कि स्किनर ने अपनी थ्योरी में ये साफ कहा है कि हम किस तरह से अपने बिहेवियर को जो है कॉन्सिक्वेंसेस से सीखते हैं। इस एक्सपेरिमेंट को परफॉर्म करने के लिए जो है स्किनर ने एक एक्सपेरिमेंट किया। फर्स्ट में उसने एक्सपेरिमेंट की स्टार्टिंग में एक रैट को लिया और उस रैट को एक बॉक्स में डाला। उसमें एक स्पेशल टाइप ऑफ लीवर लगा हुआ था। जब भी वो रैट उस लीवर को प्रेस करता तो उसे खाना मिलता। ये उसके लिए क्या थी? ये उसके लिए एक पॉजिटिव रीइंफोर्समेंट के जैसे ही वो लीवर को प्रेस करेगा उसे खाना मिलेगा। सेकंड स्टेप में उसने भूखे रैट को एक बार फिर उस बॉक्स में डाला, लेकिन इस टाइम उसने उस रैट को एक माइल्ड टाइप ऑफ इलेक्ट्रिकल शॉक दिया जो उसके पैरों के नीचे से लगता था। ये इलेक्ट्रिकल शॉक उसको थोड़ी थोड़ी देर बाद दिया जाने लगा। फिर उसने क्या किया, इस इलेक्ट्रिकल शॉक को लगातार दिया। फिर चूहे ने अचानक लीवर को प्रेस किया और लीवर को प्रेस करने से ये हुआ कि उसको वो इलेक्ट्रिकल शॉक लगना बंद हुआ। उससे उस रैट ने ये चीज सीख ली कि जितनी देर मैं लीवर को प्रेस रखूंगा मुझे इलेक्ट्रिकल शॉक नहीं लगेगा। ये हुई थी उसकी नेगेटिव रीइंफोर्स। नेगेटिव कंडीशनिंग में रीइंफोर्स हुआ कि मैं लीवर को प्रेस करूंगा और इलेक्ट्रिकल शॉक बंद हो जाएगा। थर्ड स्टेप में उसने रैट को दोबारा बॉक्स के अंदर डाला। अब उसने पनिशमेंट को जांचना था। पनिशमेंट में उसने क्या किया कि पहले तो उसने जो है रैट ने ये चीज सीख ली थी कि लीवर को दबाने से या तो मुझे खुराक मिलेगी या इलेक्ट्रिकल शॉक मुझे नहीं लगेगा। इस बार उसने क्या किया, इस बार उसने इस तरह की उस बॉक्स में सेटिंग की कि जैसे ही रैट ने लीवर को प्रेस किया तो उसे इलेक्ट्रिकल शॉक लगा। तो ये क्या हुई, ये उसके लिए एक पनिशमेंट हुई। चौथे में उसने एक्सटिंक्शन पे एक्सपेरिमेंट किया।
यानी प्रोसेस को एंड करना। देखिए रैट सीख चुका था कि या तो मैं लीवर को प्रेस करूंगा, या तो इलेक्ट्रिकल शॉक लगना बंद होगा, या मुझे कोई ना कोई खुराक मिलेगी, या मैं उसको दबाऊंगा तो मुझे इलेक्ट्रिकल शॉक दोबारा से लगेगा। अब चौथे में क्या किया कि जैसे ही रैट ने लीवर को प्रेस किया, ना ही उसे कोई खुराक मिली और ना ही उसे कोई जो है झटका लगा, यानी ना ही उसे कोई इलेक्ट्रिकल शॉक मिला, यानी उसके लिए ना ही वहां पे कोई पॉजिटिव रीइंफोर्समेंट थी और ना ही कोई ऐसी नेगेटिव कंडीशन जिससे वो कोई बिहेवियर सीख पाया, यानी उसने उस एक्सपेरिमेंट को एंड कर दिया। इसलिए उसने इस एक्सपेरिमेंट को, इस प्रोसेस को एक्सटिंक्शन का नाम दिया। जैसा कि हमने लास्ट वीडियो में इसी चार चीजों को डिस्कस किया था कि पॉजिटिव रीइंफोर्समेंट, नेगेटिव रीइंफोर्समेंट, पनिशमेंट और एक्सटिंक्शन, तो स्किनर ने अपने मेसेज काय आहे याच्यामध्ये की तुम्हाला त्या एक्सपेरिमेंट प्रमाणे तुमच्यावर हा प्रयोग होतोय की तुम्ही जेव्हा तो स्क्रीन म्हणजे रील पाहताय, पहिले एंटरटेनमेंट होणार, मग नाही झालं की मग बोर होणार, बोर म्हणजे निगेटिव्ह वाटतं, मग परत तुम्ही पाहायला जाता. ह्या सगळ्या गोष्टी, आता ह्याला मी थोडंसं त्या एक्सपेरिमेंटला डीपमध्ये एक्सप्लेन नाही करणार, बट इन शॉर्ट ह्याच्यावर तुम्ही खूप सारे व्हिडिओज पाहू शकता की उपाशी ठेवलं म्हणून तुम्ही लिव्हर दाबत होते, मग उपाशी नसताना पण लिव्हर दाबत होते, कारण फ्रिक्वेंटली दाबल्यानंतर एकदा काहीतरी मिळतं. किती लोकांनी पाहिलं असेल की 3-4 रील बघितल्या की एखादं मग म्हणजे 3-4 बोरिंग असतात, एक चांगली येते, ते मुद्दाम तसं सेट केलेलं आहे. सो पेन रिइन्फोर्समेंट तुम्ही नाही केलं तर मग तुम्ही एक्झॅक्टली तुम्हाला ते पेन फील होतं. तर या पद्धतीने आपण ऍडिक्टेड झालोय. आता करायचं काय, व्हॉट टू डू नेक्स्ट, हाऊ टू सॉल्व्ह दिस. सो डोपामिन डिटॉक्सच्या बाबतीत सगळ्यात पहिलं आपल्याला लक्षात घ्यायचंय की आपल्याला मोबाईलमधून किंवा सोशल मीडियामधून हा नाही घ्यायचा आपल्याला. सो रीडिंग एक खूप चांगलं आहे. जेव्हा तुम्ही वॉकला जाता, अवॉइड टू टेक फोन वेन यू आर गोइंग ऑन द वॉक. वॉकच्या वेळेस कशाला पाहिजे ना, बरोबर. काही लोक म्हणतात आम्ही स्टेप्स काउंट करतो. यूज वॉचेस बट डोंट यूज फोन्स. पूजा करा. हे पूजाचं जे कल्चर आहे ना, ते काय आहे माहिती आहे का? तुम्ही जेव्हा पूजेला बसता, तुम्ही जेव्हा मंत्रोच्चार करता, तुम्ही तो जो वेळ देता, त्याच्यामध्ये तुम्ही नॅचरली दॅट डोपामिन्स विल गेट, म्हणजे ते तुम्हाला आतून चांगलं वाटतं, आतून भारी वाटतं. डोपामिन हा हॅपी हॉर्मोन आहे, लक्षात घ्या. बट तो मिळवण्याचे मार्ग बदला. तो फक्त तो आता इथून मिळतोय, इतक्या मुबलक प्रमाणात मिळतोय की म्हणून त्याची वेळ आलेली डोपामिन डिटॉक्स करण्याची. मेडिटेशन करा, मंत्रोच्चार करा, स्पेंड टाइम विथ नेचर, निसर्गात वेळ घालवा, ट्रेकिंगला जावा, लिखाण सुरू करा. जे काय डोक्यात आहे, खूप गोष्टी डोक्यात असतात. आजकाल लोक काय करतात, ते टॅब वापर, ठीक आहे, बंद करू नका, बंद करा असं माझं म्हणणं नाही, बट फक्त सगळंच ते स्क्रीनवर चाललंय. थोडं नॉर्मल पण तुम्ही बाकी पेपर पेनचा पण उपयोग करणं गरजेचं आहे. इव्हन ईट प्लेन फूड्स असं म्हटलं जातं, कारण फूडमधून पण डोपामिन मिळतो तुम्हाला. तो डोपामिनचा स्पाइक तुम्हाला त्या फूड प्रती ऍडिक्टेड करतो. आणि फूड सायंटिस्ट अशानुसार, म्हणजे इतकं काम केलं जातं फूडच्या ऍडिक्शनसाठी तर, की साऊंड इंजिनियर बसवले जातात. म्हणजे जेव्हा तुम्ही तो चिप्सचा तुकडा खाऊन चावून खाता, त्यावेळेस जो आवाज क्रिएट होतो तो असाच झाला पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर काम केलं जातं, तेव्हा ते तुम्ही फूडला ऍडिक्टेड होता. ओके, सो सम स्ट्रॅटेजी टू गेट आउट ऑफ दिस. सगळ्यात पहिलं, तुम्हाला जेव्हा गरज नसेल इंटरनेटचा डेटा बंद करणे, पहिला नियम. गरज आहे तेव्हा ऑन करा. त्याचबरोबर नोटिफिकेशन्स बंद करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कोणी डिस्ट्रॅक्ट करणार नाही. टाइम वेस्टिंग ॲप्स जे आहेत ते तुम्ही डिलीट करा. आता तुम्हाला लक्षात आलं कसे चेक करायचे तुमचे वेळ घालवणारे ॲप. त्याचबरोबर न्यूमरिक पासवर्ड थोडा मोठा ठेवा. व्हेरी गुड, लिखाण करताय त्यात, चांगली गोष्ट आहे. नो फोन इन बेडरूम. म्हणजे कितीतरी लोकांचं रिलेशनशिपमध्ये जो तणाव आहे तो दॅट इज बिकॉज ऑफ फोन. सो डोंट टेक फोन इन द बेडरूम. चेक डेली युसेज विथ ॲप. जे मी तुम्हाला ॲप दाखवलं याच्यावर वारंवार लक्ष ठेवा. आणि आता तुम्हाला टास्क देणार आहे त्या रिलेटेड. आणि यूज झेन मोड. वन प्लस मध्ये सिस्टम आहे, झेन नावाचं एक बटन असतं, ते दाबलं की 20 मिनिटासाठी फोन फक्त तुम्ही घेऊ शकता. फोन कोणाला करू शकत नाही, कुठला ॲप बघू शकत नाही. सो हा झेन मोड तुम्ही एकदा दोनदा, मग त्याचं ड्युरेशन वाढवू शकता. ज्यांच्याकडे नसेल ते कॅन ट्राय दिस ॲप ऑल्सो. रेसिडेन्शियल आमचे काही प्रोग्राम असतात, बाहेर पण खूप लोक असे प्रोग्राम घेतात जिथे फोन अलाउड नसतात. आम्ही फोन अलाउ करतो, पण आम्ही अशा ठिकाणी नेतो गजानन महाराजांची पोथी लिखाण केली. व्हेरी गुड, ह्या अशा काहीतरी तुम्ही गोष्टी करा. तर आम्ही अशा ठिकाणी नेतो जिथं फोनला रेंजच नसते. त्यामुळे रेसिडेन्शियल असे प्रोग्राम करा. हां,
नाव वी हॅव टू सेट आवर डिजिटल फास्टिंग विंडो. तुम्ही ठरवा. लाईक आमच्या घरामध्ये ना मुलांसाठी पण हा नियम आहे, नो स्क्रीन डे. आणि त्यासाठी आम्ही त्यांना पॉईंट्स देतो आणि आम्ही मग पॉईंट्सची मग त्यांना रुपीजमध्ये कन्वर्ट करून व्हॅल्यू देतो. लाईक आमच्याकडे एका पॉईंटला 1 रुपया, आणि आम्ही ज्या दिवशी ते नो स्क्रीन डे फॉलो करतात वी पे देम 300 रुपीज. इव्हन त्यांचा स्कूलचा होमवर्क जरी आला तरी ते विचारतात की आम्ही स्क्रीन पाहायची की नाही. दुसरं आम्ही रूल केलेला आहे, नो मोर स्क्रीन अबाउट 60 मिनिट्स. मग तुम्ही टीव्ही पाहताय, मोबाईल पाहताय, काय पाहताय, ते 60 मिनिटाच्या वर डेली नाही गेलं पाहिजे, नाही नाहीतर वी विल फाईन यू. सो आम्हाला ते बघावंच नाही लागत, आणि रोज ह्याचा पॉईंट्सचा हिशोब होतो. मग त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, लाईक फिटनेस क्लास केला का नाही, अर्ली डिनर केलं का नाही, अर्ली स्लीप झालं का नाही. अं, आता माझा मुलगा देखील कधी एखाद्या तुमच्या इन्फॉर्मेशन नाईटमध्ये येईल, 10-15 मिनिटं बोलेल, आणि तो पण शेअर करेल. मुलगा आहे, मुलगी आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही मुलांना पण ही सवय लावू शकता स्क्रीन रिलेटेड. ओके. फास्टिंग चालू करा, डिजिटल फास्टिंग. त्यानंतर ह्या काही, हे हे जे मी तुम्हाला सांगतोय, हे मी 2.5 लाख रुपये भरून एक प्रोग्राम केला होता. त्यामध्ये मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यात हे मला शिकायला मिळालं. सो स्क्रीन दाखवण्याआधी मला पहिलं बघू दे किती लोक ही महत्वाची स्क्रीन बघायला, मोस्ट इम्पॉर्टंट स्क्रीन ऑफ टुडेज सेशन. बट ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल हे आहे. रेडी आहेत का? आर दे रेडी? प्लीज टाईप आर. लेट्स चेक द टेम्परेचर ऑफ दिस झूम रूम. का बोर झाले, थकले? तसं मी जेवढं सेशन फास्ट आणि टू द पॉइंट ठेवता येईल प्रयत्न केला. टॉपिकच तेवढा मोठा आहे. ऑनेस्टली मला नाही तर तुम्हाला एवढा वेळ खेळवण्यात खरंच इंटरेस्ट नाहीये. बट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. चलो. सो दीज आर द सम एक्सटेन्शन्स. हे एक्सटेन्शन्स काय करायचे असतात तुमच्या क्रोममध्ये? एक्सटेन्शन कसे ऍड करायचे तुम्ही मुलांना विचारा किंवा गुगलवर, युट्यूबवर व्हिडिओ पहा. लाईक हे यू ब्लॅकलिस्ट म्हणून एक्सटेन्शन आहे. वेन इट कॅन हाईड स्पेसिफिक वेबसाईट फ्रॉम गुगल सर्च, जे तुम्हाला दिसणारच नाहीत. म्हणजे तुम्हाला ज्या वेबसाईट बघायच्याच नाहीत ते दिसणारच नाही तिथं. मुलांपासून लपवायच्यात. यू कॅन यूज दिस ऑल्सो. अनहुक. इट विल हाईड युट्यूब रिकमेंडेशन्स. हे खूप पॉवरफुल आहे अनहुक. युट्यूबमध्ये काय होतं, आता समजा मी माझं युट्यूब ओपन केलं तर मग मला हे ते इतकं फीड येतं, मला ते काहीच नकोय. समजा आय विल यूज अनहुक. काही नाही दाखवणार मला. मी युट्यूब ओपन केलं, सगळं रिकामं आहे. मग मी जे सर्च करेल ते मी पाहू शकतो. दॅट इज द रिअल फ्रीडम. आता काय होतं माहिती का, मी ते पाहतोय जे मला संपूर्ण जग दाखवायचा प्रयत्न करत आहे. खूप फरक आहे याच्यामध्ये. न्यूज फीड इरॅडिकेटर, हे तुमच्या न्यूज ब्लॉक करतं. त्यानंतर लीच ब्लॉक आहे. इट ब्लॉक और लिमिट टाइम ऑन डिस्ट्रॅक्टिंग साइट्स, ज्या डिस्ट्रॅक्शन वाले साइट्स आहे. फॉरेस्ट ॲप स्टे फोकस बाय ग्रोईंग अ डिजिटल ट्री. ह्याच्यामध्ये थोडं हे एक्सप्लोर करा. मी हे वापरलेलं नाहीये. 1 सेक ॲड डिले बिफोर ओपनिंग टाइम वेस्टिंग ॲप, हे तुम्ही अँड्रॉइडमध्ये यूज करू शकता. ज्या टाइम वेस्टिंग ॲप आहे त्याच्या आधी तो डिले करतो, मुद्दाम स्लो करून टाकतो त्या ॲपला. मग तुम्ही स्लो झाले की म्हणता अरे, पहिलं कसं होतं ते 2G 3G नेटवर्क तसं. अँड स्टे फोकसमध्ये तुम्ही तुमचं ब्राउझिंग टाइम लिमिट करू शकता. इव्हन क्रोमवर देखील ब्राउझिंग करत असाल तर, काम करत असाल तर ते तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. सो ब्राउझिंग अँड सर्फिंग अँड दॅट ओनली स्क्रोलिंग इज द डिजीज एक्चुअली. इफ यू आर वर्किंग दैट इज नॉट द प्रॉब्लम, इट्स रिक्वायरमेंट. इस पे तो अपना घर का सब कुछ चल रहा है ना. सो वर्किंग इज नॉट द इश्यू. ओनली आयडली स्क्रोलिंग, ब्राउझिंग, सर्फिंग हे थांबलं पाहिजे. ठीक आहे. हा, तुम्ही एखाद्या कॉन्टेंटचा रिसर्च करताय तर आपण समजू शकतो. नाव वी विल मूव्ह टू 7 डे डिजिटल डिटॉक्स चॅलेंज. ऑल सेट, ऑल रेडी विथ ट्रॅकिंग शीट. सगळे रेडी आहात? मी आता तुम्हाला जे दाखवतोय ह्याचं डॉक्युमेंट्स तुम्हाला मिळणार आहे आता झूम चॅटमध्ये येऊन. आपल्या ज्यांनी कोणी तो ग्रुप जॉईन केलाय त्यांना तिथे मिळेल. सो आय विल टेक यू दॅर. दिस इज दॅट डॉक. ह्या डॉकला काय करायचं मी तुम्हाला सांगतो. इथं तुमचं नाव, ह्याची प्रिंट काढायची सगळ्यात पहिलं तर. इथं नाव भरा. हं? इथं डेट टाका, कधी सुरू करताय, 7 दिवसात चॅलेंज. आणि अधूनमधून हे चेक चॅलेंज आहे ना रिपीट करा तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल. लाईक टास्क द्या, नो फोन फॉर फर्स्ट आवर आफ्टर वेकिंग अप. मी पहिला 1 तास फोनला हात लावणार नाही झोपेतून उठल्यानंतर. जर तुम्ही इथं हे केलं, टिक करा. इथे केलं, टिक करा. आय विल आस्क केतकी की इफ पॉसिबल शी कॅन मेक इट इन एक्सेल शीट और. नाही, आय डोंट. आता केतकीला किती दिवस त्रास द्यायचा ना. आपल्याकडे अनिकेत पण आहे. सो आपण यावेळेस अनिकेतला त्रास देऊयात. इज अनिकेत रेडी फॉर दॅट? येस.
चॅटबॉक्समध्ये येईल अनिकेतचं. ओके चलो, सो नो स्क्रीन 1 आवर बिफोर बेड टाईम, झोपण्याआधी 1 तास स्क्रीन नाही बघणार. नो फोन ड्युरिंग मील्स, जेवताना फोन नाही. जर तुम्ही हे केलं, ॲप ब्लॉकर्स युज्ड, वन सेक स्टे फोकस, जर तुम्ही मी दिलेले हे ब्लॉकर्स वापरले, स्क्रीन फ्री वॉक ऑर आउटडोर टाइम, 20 मिनिटं फक्त विदाउट स्क्रीन बाहेर फिरा तुम्ही. माइंडफुल ऍक्टिव्हिटी लाईक रीडिंग, जर्नलिंग, लिखाण करा किंवा वाचन करा. सोशल मीडिया स्क्रोल ट्रॅप, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, ट्रॅपमधनं बाहेर करायचं सिम्पल आहे, लिमिट लावून टाका, तुम्ही स्क्रोलिंग करणं बंद. कॉम्प्लिमेंटेड कम्प्लिटेड टुडेज रिफ्लेक्शन, म्हणजे हे रोजचं जे रिफ्लेक्शन आहे हे कम्प्लीट केलं का, येस नो. ठीक आहे. अँड डेली रिफ्लेक्शन नंतर तुम्हाला काय वाटलं, व्हॉट आय नोटीस टुडे अबाउट माय स्क्रीन हॅबिट्स. आणि एक तिसरी व्यक्ती म्हणून पहा. कुठेही तुम्ही स्वतःला नावं ठेवू नका, जज नका करू. मेरे से नाही होगा, मी असाच आहे, मी नेहमी असंच करतो, मी ठरवतो पण माझ्याकडनं होत नाही. हे असलं ना निगेटिव्ह सेल्फ टॉक ना मला नाही आवडत. ओके, इट्स ऑल रबिश. तुम ऐसा मतलब रोता हुआ जाए और मरे की खबर लाय, असं म्हणतात त्याला. रडत रडत कामं केल्यावर कशी कामं होतील ना. तुम्ही फक्त थर्ड पार्टी म्हणून बघा. ओके, माझा आज दिवस असा गेला, मला जाणवलं की मी एवढा पर्सेंट कंट्रोल करू शकलो, हे मला जमलं, हे नाही जमलं. थर्ड पर्सन, तिसरा व्यक्ती जसं जज करतोय ना तसं करा. बट डोंट डू इट की सेल्फ अब्यूज नका करू, स्वतःला कमी नका लेखू. यू हॅव मोर पोटेन्शियल, खूप पोटेन्शियल आहे तुमच्यामध्ये. उगाच हे नका करू, वाया नका घालू. सो आय विल शेअर दिस लिंक विथ यू ऑल. तुम्ही ह्याला व्ह्यू करू शकता, यू कॅन टेक अ प्रिंट. सो हिअर इज द ग्रुप. होप तुम्ही सगळे ग्रुपमध्ये आहात. ओके, सो शेअर दिस लिंक. होप तुम्हाला व्हॅल्यू मिळाली आहे या लिंकमुळे. आणखीन प्रॅक्टिकल नुसतं जसं नाही, खरंच सोल्युशनवर जाऊयात आपण. आता जाता जाता काय लक्षात ठेवायचं, थिंग्स टू रिमेंबर. नंबर 1, यू हॅव टू वर्क ऑन मेलाटोनिन. मेलाटोनिन हा स्लीपिंग हॉर्मोन आहे. विराट, ते बॉडी रिझर्व दाखव रे. हा, लाईक मी काही लोकांना हे सप्लिमेंट जाणून बुजून देतो. ऍक्च्युली मी सप्लिमेंटच्या तसा विरोधात आहे. बरं, हे मी विकत नाही कुठले सप्लिमेंट. तुम्ही ऑनलाईन जा, एक सप्लिमेंट येतं त्याचं नाव आहे मेलाटोनिन, खूप ब्रँड्स येतात. सो दिस इज अ मेलाटोनिन 10 mg. ओके. का घेतात? झोप लागत नाही मग. का झोप लागत नाही? स्क्रीन पाहतात. स्क्रीन पाहिल्यानंतर काय होतं? तर गंमत काय सांगतो. अंधार पडला की तुमचं शरीर स्वतःहून मेलाटोनिन बनवतं. तुम्ही हे लाईट्स वगैरे ऑन करता, थोडंसं इम्पॅक्ट होतो. बट ज्यावेळेस तुम्ही ब्लू लाईट ऑन करता ह्या स्क्रीन मधले, मेलाटोनिन खूप ड्रॉप होतं. आणि मग तुम्हाला साऊंड स्लीपचे इश्यू चालू होतात. आणि मग अशा वेळी तुम्हाला जर का हेल्प करू शकतं, तर दॅट इज मेलाटोनिन. इट इज अ स्लीपिंग हॉर्मोन. मी म्हणणार नाही की तुम्ही सप्लिमेंट घ्या, नो नो नो. अंधार करा लवकर. हा, एखादा खूप जेन्युइनली सफर करत असेल, माझ्याबरोबर कन्सल्ट करा, मला तुमची केस समजू द्या. देन मेक एडिटर. ओके, मेल आय डी मला पाठवा, ज्याला एडिटर बनवायचंय त्यालाच मी एडिटर बनवतो. रुपाली गायकवाड ना, येस. प्लीज सेंड मी, आय विल मेक यू. सो आपल्याला ह्याच्याबद्दल एक्सेल पण मिळेल उद्या अनिकेतकडून. ओके. नेवर मेक हॅबिट टू विन व्हर्च्युअल गेम्स. सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे मोबाईलवर गेम खेळणं. कारण जर का तुम्ही मोबाईलवर गेम खेळायला लागले ना, मग तर तुमचं एक तर ते पोस्चर नाही. तुम्ही प्रॉपर प्ले स्टेशन आणा, गेम खेळा, माझा काय विरोध नाही त्याच्याबद्दल. गेम खेळा, बट डोंट प्ले ऑन मोबाईल्स. एक तर ती छोटी स्क्रीन, तर त्याचं पॉस्चर चुकणार. आणि सारखं खेळणार ना प्ले स्टेशनवर, तुम्ही ठरवून खेळणार, कधीतरी खेळणार, राईट. प्लेजर इज डिफरंट देन सॅटिस्फॅक्शन. आता इथं मी तुम्हाला एक सोपं एक्झाम्पल देतो, तुम्ही सगळेजण ऍग्री कराल फटाफट. आता घरातली कामं झाली असतील तर थोडे व्हिडिओ ऑन करा, जरा दिसू द्या तुमच्या चेहरे. हं, सब लोग ऐसे व्हिडिओ बंद करके बैठे हैं. ओके. सो आपण सर्वजण मैदानात खेळलेलो आहोत. खरंच आपली जनरेशन खूप लकी होती की आपण जास्त मैदानात खेळलेलो. तर आज पण खेळतात, पण इतकं आपल्या इतकं नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही मैदानात खेळून घरी येत होते ना, तुम्ही दमत होते, तुम्ही थकत होते, तुम्ही लवकर झोपी जात होते. पण आज आपण पाहतो, मोबाईलवर कितीही वेळ खेळा. पहिलं तर आपल्या काळामध्ये लेवल्स होत्या, माहिती ना.
कितीतरी लोकांनी मारिओ खेळला असेल, कॉन्ट्रा खेळला असेल, डिजिटली पण लेवल होते. ते संपत होते. आजच्या गेम संपत नाही. एक झाली की दुसरी लेवल, तिसरी लेवल, चौथी लेवल, एंडलेस लेवल करून टाकलेले आहेत. बिकॉज दे नो दॅट तुम्हाला फक्त काय द्यायचंय, प्लेजर द्यायचं आहे, सॅटिस्फाय करायचं नाहीये. सो हा खूप मोठा फरक आहे प्लेजर आणि सॅटिस्फॅक्शन मधला. त्यामुळे प्लेजरच्या मागे नका जाऊ, सॅटिस्फॅक्शन म्हणून गेम खेळायचं तर मैदानातला खेळ. कॉर्टिसॉल इज अ स्ट्रेस हॉर्मोन. जेवढं जागाल तेवढा कॉर्टिसॉल वाढेल, जेवढा कॉर्टिसॉल वाढेल तेवढा स्ट्रेस वाढेल, जेवढा स्ट्रेस वाढेल पीसीएस, ब्लड शुगर लेवल हाय होणं, इन्शुलिन रेझिस्टन्स येणं. तुम्ही जागाल, तुमची विंडो कुठली वाढली. आता एक सोपं एक्झाम्पल, फार सिम्पल. एक व्यक्ती आहे जो सकाळी 7 वाजता उठतोय, रात्री 1 वाजता झोपतोय. भरपूर लोक असेच आहेत, कामाला जावं लागतं म्हणून 7ला उठतात आणि ह्या मोबाईलच्या चक्करमध्ये 1 वाजेपर्यंत जागतात. झोप किती झाली? 6 तासाची. मग म्हणजे जागण्याची विंडो किती झाली? 18 तासाची. सो इफ यू आर दिस स्लीपिंग विंडो इज लेस and waking window is more, you will eat more and you will store more body fat. आणि जेवढं तुम्ही स्लीप कमी कराल, कॉर्टिसॉल जेवढा वाढेल, स्ट्रेस जेवढा वाढेल, इट विल नॉट अलाव युअर बॉडी टू बर्न फॅट. किती डाएट करा, किती एक्सरसाइज करा, म्हणून काय, झोप. तसं मग म्हणून मी म्हणतो हे सप्लिमेंट मी फार विचार करून देतो, पण अशा लोकांनाच देतो कन्सल्ट करून. देतो म्हणजे मी विकत नाही, परत तेच सांगतोय. आय जस्ट रिकमेंड द नेम. पुढे आहे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन वर्सेस लॉंग टर्म इन्स्पिरेशन. तुम्ही इन्स्टंट जे मिळतं त्याच्या मागे जाताय. इन्स्टंट काय पाहिजे? प्लेजर, इन्स्टंट वो छोटी खुशी. बट लॉंग टर्म इन्स्पिरेशनचं काय? ते मिस होत चाललंय. अँड ब्लू लाईट ऑलरेडी सांगितलं. ब्लू लाईट जर तुम्हाला घ्यायचे दिवसा घ्या, ते रील्स पाहायचे दिवसा घ्या, ती तुम्हाला मोटिवेशन पाहायचे दिवसा पहा ते युट्यूबवर. ऑडिटरी स्टिम्युलेशन इज ओके फॉर स्लीप. जर एखाद्याला खूपच प्रॉब्लेम आहे, काहीतरी असं लावून ठेवा, पाहायचं नाहीये, ऐका कानापाशी आणि झोपी जावा. ठीक आहे. स्टोरी नींद नावाचं एक ऍप आहे. नींद नावाची युट्यूबवर नका वापरू जर प्रीमियम नसेल तर. पण त्यांचं ऍप आहे, ते खूप छान स्टोरीज सांगतात आणि तुम्हाला झोपवतात. ठीक आहे, ज्यांना प्रॉब्लेम असेल तर. आता लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, रादर बिंग कन्झ्युमर, बी अ प्रोव्हायडर. डू समथिंग इन रिअल वर्ल्ड, व्हर्च्युअल वर्ल्ड विल सेलिब्रेट इन रिअल. आज आपण सगळे कन्झ्युमर झाले आहोत. मी देखील एकेकाळी कन्झ्युमर होतो, पण आज मी इतका कॉन्टेंट बनवलेला आहे. सो नाव आय एम नॉट अ कन्झ्युमर, आय एम अ प्रोव्हायडर. अँड खऱ्या जगात काहीतरी करा. व्हर्च्युअल वर्ल्ड तुमच्यासाठी सेलिब्रेट करेल. खऱ्या जगात गेम खेळायला चालू करा. कारण जो व्यक्ती मोबाईलवर गेम खेळतो तो खऱ्या जगातल्या गेममध्ये भाग पण घेऊ शकेल का माहित नाही, कारण मेंदूला हा फरक कळत नाही. So with this, thank you so much for attending today's Info Night, and we will move to the last step, that is the lucky wheel. पण बिफोर दॅट, त्याआधी अजून कोणाला तुमचे विन्स शेअर करायचे असतील तर विन्स शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं, आमच्या सोबत जर कनेक्ट करायचं असेल, लाईक डू इफ यू वॉन्ट माय कन्सल्टेशन, ज्याच्यामध्ये मी तुमचे डिझीज आहेत काय, हेल्थ चॅलेंजेस आहेत ते समजून तुम्हाला बोलू शकेल. पण हां, माझ्याबरोबर त्यांनीच कन्सल्टेशन बुक करा, ज्याला माझं कन्सल्टेशन नंतर पुढे जर का कुठली सर्व्हिस घ्यायची असेल तर तो स्वतः डिसिजन मेकर असेल तर माझे कन्सल्टेशन बुक करा. सेकंड, जर तो ॲक्शन टेकर असेल तर बुक करा. जस्ट फक्त बघून घेतो. आय डोंट हॅव टाइम फॉर दॅट. सो आय विल आस्क शीतल. तुम्हाला सगळ्यांना एक गुगल फॉर्म येईल. आणि हां, परत जे कम्युनिटी मेंबर आहेत ना, ते माझ्याशी असंही मेसेज करून कन्सल्टेशन बुक करू शकतात. फक्त नवीन लोकांसाठी आहे. ओके. सो शीतल, प्लीज पोस्ट दॅट फॉर्म अँड वी विल मूव टू लकी विल. होप, मला वाटतं, आय थिंक केतकी नेम्स आर रेडी. येस, नेम्स आर रेडी. Okay, so these are the name who were mostly active. I will copy this. देखते हैं इनमें से लकी कौन है. त्यामुळे मी वॉच करत नाही, तुम्हाला वॉच केलं जातं. तुमचे व्हिडिओ ऑन आहेत का, तुम्ही ऍक्शन्स घेताय का. पहिली प्रायोरिटी व्हिडिओ ऑन असणाऱ्याला असती. सो व्हिडिओ ऑन करून सेशन अटेंड करत जावा. ऍक्टिव्ह राहणाऱ्याला असती, ऍक्टिव्ह राहत जा.
व्हिडिओ का बरं ऑन करायचा? कारण मी ऑन करून सेशन घेतो. हो, सो मेनी ऑफ देम. वाव. सब आप देख पा रहे हो? कॅन यू सी दिस व्हील? येस, नो, चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. ओके. So let's see who is lucky in this wheel now. So wheel has been generated and Shital is going to share you link also. ज्यांना कन्सल्टेशन बुक करायचं त्यांच्यासाठी. तोपर्यंत आपण चेक करूयात काय मिळणार आहे व्हीलला पहिलं नंबर. आणि तुम्हाला माहिती आहे मी असं बेस्ट गिफ्ट हे लास्टला देतो. सो मी पहिलं अनाऊन्स करतो काय मी देणार आहे. हा, आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर थांबा. पण 10ला सेशन संपणार आहे. पहिलं आपण व्हीलवर बघू. सो आता ज्याचं नाव निघणार आहे त्याला आमच्याकडून जसं मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की आपण एक होलिस्टिक हिलिंग ह्युमनची मस्त एक अंबरेला हे केलेली आहे. आणि तुम्हाला ती आता कुठे रिवॉर्ड लागतं फक्त एकच असतं की आमचे जे रिवॉर्ड्स आहेत ते इथे येऊन कलेक्ट करा. नसेल तर मग तुम्ही प्रकाशला सांगा फक्त त्याला कुरिअर चार्जेस देत जा. तो तुम्हाला घरपोच पाठवेल. कारण काही लोक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून जॉईन होतात. सो इट इज ₹500 वाउचर, उसमें हमको अम्ब्रेला भी आ जाएगा. सो 500 रुपयाचे मिलेट्स प्लस अम्ब्रेला. आय वॉन्ट टू सी हु इज दॅट लकी पर्सन. हो, इट्स नम्रता. अभी मुझे नम्रता कौन है जरा अभी पहले देखो ये सेशन में है क्या नम्रता. अगर है तो प्लीज टाइप आई एम दैट. कॅलेंडलीची लिंक नको टाकू शीतल. गुगल फॉर्मची लिंक टाक. शीतल, डायरेक्ट अपॉइंटमेंट थोडी मिळणार आहे. पहिलं क्वालिफाय करू दे फॉर्म भरून. इज नम्रता दॅर? आय थिंक नम्रता इज नॉट दॅर. इफ नम्रता इज नॉट दॅर, आहे आहे वाटतं. जस्ट अ सेकंड. नम्रता यांनी आपला नंबर टाईप करा प्लीज, नाहीतर समजणार नाही हु इज नम्रता. आमची टीम तुम्हाला कम्युनिकेट नाही करू शकणार कारण तुम्हाला एक गिफ्ट मिळालेलं आहे. चला मला बघू द्या बरं, व्हिडिओ ऑन आहे त्यांचा. नम्रता, येस, व्हिडिओमध्ये पण आहेत. येस, जॅस्मिन नम्रता. सो प्लीज टीम चेक दिस नंबर कारण शी हॅज वॉन दॅट. अँड वेर डू यू स्टे नम्रता? तुम्ही कुठे राहता हे पण तुम्ही सांगू शकता. सो दॅट इट विल बी व्हेरी इझी टू कम्युनिकेट विथ यू. चलो, सो शी हॅज वॉन फर्स्ट गिफ्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढच्या महिन्यात आपला एक बूट कॅम्प सुरू होणार आहे, 7 दिवसाचा डायबिटीजचा. आता हा तुम्हाला मी गिफ्ट करतोय बट हा तुम्ही तुमच्याकडे ठेवा. अन्यथा कोणाला द्यायचं असेल तर गिफ्ट देऊ देखील शकता. आणि ह्याची एंट्री फी 699 आहे. पूर्ण फ्रेश सेशन आहेत. कारण मी स्वतः खूप अजून अभ्यास वाढव. यस, शी स्टेज इन नाला सोपारा. ओके, सो नाला सोपारा का एक ही दिक्कत है, आपको सिर्फ कुरियर पे करना है. वी विल, डोंट वरी अबाउट इट. अगेन नंबर इज दैट, सो वी विल ज्यादा लक लेके पैदा हो गए भाई होलसेल में ये. वी विल प्ले अगेन द व्हील. दिस इज अशोक जी. ही हैज वॉन डायबिटीज रिव्हर्सल बूट कॅम्प ऑफ 7 days. केतकी प्लीज मेक अ लिस्ट की कोणाला काय लागतंय. सो दॅट ग्रुपमध्ये नंतर तुम्ही विनर्स टाकू शकता. केतकी किंवा शीतल कोणीतरी लक्ष ठेवा. आय डोंट नो हु इज डुईंग व्हॉट. ओके, 2 गिफ्ट झाले. तिसऱ्याकडे जाऊयात आपण. अँड मी अनाऊन्स करतो हे तिसरं गिफ्ट असणार आहे आपलं गट हेल्थ प्रोग्राम जो आहे, ज्याला आपण तसं डिटॉक्स डाएट पण बोलतो. अँड त्याची व्हॅल्यू ₹1500 आहे. लेट सी हु इज गेटिंग दॅट थर्ड गिफ्ट. वापिस वही नाम आ रहे हैं.
निशा जी, निशा जी को तो ऑलरेडी ये मिल चुका है। सो निशा जी, आप अभी इसको गिफ्ट कर सकते हो इफ यू वॉन्ट टू गिफ्ट. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना किती तुम्हाला हेल्प केली या प्रोग्रामली. तर हा 1500 रुपयाचा प्रोग्राम तुम्ही कोणाला तरी गिफ्ट करा. नाव वी विल मूव टू द फोर्थ प्रोग्राम, अँड विच इज अवर बॅच विच विल बी हॅपनिंग इन द मंथ ऑफ ऑगस्ट. ऑगस्ट महिन्यात ही बॅच होणार आहे. मी पुन्हा सांगतो, या प्रोग्रामचं तुम्हाला ट्रेनिंग फ्री मिळतंय. तिथले जे काही व्हेन्यू चार्जेस असतील त्या एका दिवसाचे, म्हणजे समजा त्या प्रोग्रामची फी 5,000 असेल एक्झाम्पल, पण व्हेन्यू चार्जेस असतील समजा 1,500 रुपये, तेवढेच तुम्हाला पे करावं लागतील. सो ते ट्रेनिंग मी तुम्हाला फ्री देतो. दॅट इज द फोर्थ गिफ्ट, आणि हा प्रोग्राम होणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये. सो हु इज दॅट पर्सन? हो, निलेश. हो, लकी आहे भाई निलेश. पण गुड न्यूज इज दॅट दॅट प्रोग्राम इज ऑल्सो हॅपनिंग रिलेटेड टू डायबिटीज. सो फोर्थ इज ऑल्सो गॉन. अँड लास्ट, ज्याच्यासाठी सगळे महिनाभर वाट बघतात, कारण मी महिन्यातून एकदा इन्फॉर्मेशन नाईट घेतो आणि हे सगळ्यात पॉवरफुल प्रोग्राम आहे ज्याची व्हॅल्यू 10,000 आहे. आणि हा प्रोग्राम कोणाला भेटतोय पाहूयात आपण. सुवर्णा जी, जय सुवर्णा जरे. अगेन आय थिंक शी स्टुडंट, सो शी कॅन गिफ्ट दिस टू समवन. आणि तुम्ही गिफ्ट देताना तुम्ही पैसे घेत असाल तर त्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. फक्त आम्हाला सांगा, आम्ही त्यांच्याकडनं पैसे घेतले आम्हाला काही, बिकॉज त्याची व्हॅल्यू 10,000 आहे. आता काल तुम्ही पाहिला पण 10,000 तो सेल केलाय. कित्येक लोकांनी तिथं प्रोग्राम नंतर पैसे भरून तो प्रोग्राम जॉईन केलेला आहे. सो येस, कसं वाटतंय? 4 मिनिट राहिलेत. तुम्ही 4 मिनिटामध्ये तुमचे अनुभव, मला ज्यांनी गिफ्ट जिंकलं ना त्यांचे अनुभव ऐकायच्यात. येस सुवर्णा, पहिला आपण त्यांच्यापासून चालू करूयात. सर मला कधी गिफ्ट म्हणजे असं गिफ्ट कधी मला मिळत नाही. फर्स्ट टाइम मला असं गिफ्ट मिळालं, खूप छान वाटतंय, आनंद वाटतोय. व्हेरी गुड, व्हेरी. आणि कामाचं गिफ्ट मिळालं म्हणजे तुम्ही कोणाला तरी जरी गिफ्ट केलं समजा, की हम्म. बाबा. आणि लिटरली आपल्याकडे आता मागच्या महिन्यात एवढ्या ऍडमिशन झाल्यात, ज्यांनी एवढी अमाऊंट पे केलेली आहे. काहींनी पॅकेज घेतलं, तुम्ही बघितलं ना, काहींनी 25,000चे पॅकेज घेतलेले आपल्याकडे. सो यू आर हो. सो लकी की तुम्हाला तो प्रोग्राम मिळाला. नाव तुम्ही ठरवा कुणाला हा गिफ्ट द्यायचा. फक्त हम्म. त्याला मात्र सांगताना आयदर यू कॅन चार्ज ऑल्सो, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही म्हटले सर त्यांना बिल लावा, आम्हाला चार्ज द्या, यू कॅन अर्न ऑल्सो, आम्हाला काही प्रॉब्लेम. दॅट इज युअर टोटली. मन पैसे घ्यायला पाहिजेत, कारण नाही तर ते सिरियसली सेशन करत नाही. सो इट्स नाही, असं नॉट. आपल्या रिलेशन मध्ये म्हणजे बहिणीला वगैरे असं गिफ्ट केलं तरी चालेल ना? मला काहीच प्रॉब्लेम नाही, त्यांनी सेशन अटेंड केले पाहिजेत. मेक हो, शुअर करतो. तुम्ही सांगा की मी पैसे भरलेले आहेत. ओके, नाही चालेल. तर ते मग सिरियसनेस राहत नाही. दॅट इज माय पर्पज, बाकी काही नाही. मग लोक सेशनला येत नाहीत. हम्म. हा. खूप छान. सेकंड वॉज आय थिंक, हु वॉज दॅर मला नाव माहित नाही. प्लीज आय विल आस्क नम्रता टू स्पीक. मला पहिलं नाव आठवतंय. येस, नम्रता जी फ्रॉम नाला सोपारा. हाउ आर यू फीलिंग? आपका तो पहला इन्फॉर्मेशन नाइट. हु इन्वाइटेड यू बाय द वे? ऍड बघितलेली मी याच्यावर फेसबुक वरती. हो, ग्रेट. आणि कुठल्या ग्रुपमध्ये आहात तुम्ही मग आमच्या? आय थिंक यू आर पार्ट ऑफ येस आय एम फिट अँड फाईन. हा. हो, सो यू आर फ्रॉम द प्रमिला जाधव कम्युनिटी. हा. येस, ग्रेट. अँड तुम्ही इथे आलात, तुम्हाला गिफ्ट मिळालं. हाऊ आर यू फिलिंग? छान वाटतंय मला पण. जसं त्या पहिल्या बोलल्या की मला कधी गिफ्ट मिळत नाही, तसंच मला मला माझं पण आहे. मला पण बरं वाटतंय. आउटस्टँडिंग. आणि मला सांगा, तुम्हाला सेशन कसं वाटलं? बिकॉज हा. पहिलं सेशन असेल हा. तुमच्यासाठी. हो, चांगलं वाटलं, कारण मी पण तसं मोबाईल खूप वेळ बघते. ओके. त्यामुळे मला पण बरं वाटलं. मग तुम्ही नक्की, तुम्हाला वाटतंय ह्यातल्या शिकवलेल्या गोष्टी अंमलात आणाल तर हो. हो. थोडासा फायदा होईल हो. तुम्हाला? हो. येस. नक्कीच कनेक्टेड राहूयात. असंच सेशनला येत राहा. दर सोमवारी वेगवेगळे टॉपिक्स असतात. हा. चलो, थँक्यू. थँक्यू. नेक्स्ट इज दर अशोक जी. आहेत का? अशोक जी, कॅन यू स्पीक? कसं वाटतंय सर? बढिया, खूप छान. काय भेटलं तुम्हाला? बूट कॅम्प डायबिटीज रिव्हर्सलचा. वाव. हा. अजून तो प्रोग्राम लॉन्च व्हायचा आहे, त्याचे सेशन्स डिझाईन चालू आहे. आय थिंक मोस्टली इट विल बी इन द जुलै.
जुलैच्या फर्स्ट वीक किंवा सेकंड वीक मध्ये, आणि लॉन्च होण्याआधी पहिलं सीट तुम्ही मिळवलं की सर? नक्कीच नक्कीच. सो मला वाटतं आता बाकी मंडळींना तुम्ही तयार करायला हवं. आणि मी तुम्हाला सांगतो, या प्रोग्रामची फी फक्त ₹699 असणार आहे. आणि ह्या प्रोग्राममध्ये मी 7 दिवसात लाईव्ह मध्ये लोकांची ब्लड शुगर डे 1ला काय होती आणि डे 7ला काय होती मी करून दाखवणार आहे. नक्कीच So, नक्कीच. रोज सेशन पण असतील छोटे छोटे. व्हॉट्सअपवर पण काही टास्क असतील. 7 दिवसाचा प्रोग्राम असेल. जरूर नाही की रोज सेशन असतील, बट व्हॉट्सअप ग्रुपवर खूप टास्क असतील या लोकांसाठी. सो एक नक्कीच सर. व्हॉट्सअपचा प्रोग्राम आपण बनवतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्ही जिंकल्याबद्दल. आणि भेटायला या लवकर, मला तुमच्याकडे काम आहे. हो सर, हो सर, नक्कीच. प्रकाशला कॉन्टॅक्ट करा आणि भेटा. ठीक आहे. येस येस येस. ओके, चल. देन देर इज निशा जी. निशा जी, कॅन यू स्पीक? एन निशा. निशा इज नॉट इन द रूम. ओके, गिफ्ट मिळालंय त्यांना. निलेश जी, येस. निलेश. येस. सुपर लक्की हो. माणूस आहे. हो ना. कालच वन डे प्रोग्राम केला आणि परत एकदा अजून भेटला. ऑगस्ट महिन्यातला प्रोग्राम आहे, आणि तो मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम आपण, म्हणजे मी म्हणलं ना तुम्हाला, डायबिटीससाठी स्पेशल आपण एक वन डे पण, म्हणजे हे पहिलं 7 दिवसाचं आणतोय. हम्म, मग हम्म, त्यातलं कसं 7 दिवसात जे 1-1 तासात शिकवणार, ते अख्ख्या दिवसात 7 तासात शिकवणार. ओके. असा सही तो प्रोग्राम राहणार आहे. आणि सही सही सही. तुम्हाला फक्त व्हेन्यू चार्जेस पे करायचे, बट अख्खं ट्रेनिंग हम्म. फ्री आहे तुमच्यासाठी. वाव. येस. चलो, कॉंग्रॅच्युलेशन निलेश. थँक्यू. ओके. सो आता सेशन बद्दल कोणाला बोलायचं असेल, तर एखाद दोन लोकांचं आपण शेअरिंग घेऊ शकतो. अदरवाईज वी विल स्टॉप हिअर. निलेशलाच बोलायचं. येस निलेश. येस. सो जसं तुम्हाला माहिती आहे की बिझनेस असल्यामुळं मोबाईल तर वापरावा लागतो आणि स्क्रीन टाइम माझा तर अराउंड 9 to 10 hours होतो. म्हणजे नॉट फॉर मोबाईल बट जनरली लॅपटॉप आणि डेस्कटॉपचा तेवढा होतो. हम्म. पण ऍक्च्युली काय होतं ना की आपण जर बिझी असलो ना तर मोबाईलकडे लक्षच जात नाही. म्हणजे तो असाच पडलेला असतो. आपण कामामध्ये बिझी पाहिजे फक्त. तो सगळ्यांना हेच असेल की जेवढं कामामध्ये स्वतःला गुंतवा. बट हा, त्याच्यासोबत हे पण पाहिजे, टाइमपास पण पाहिजे किंवा हसायला पण पाहिजे. सो फॉर दॅट मॅटर मी तारक मेहता किंवा हास्य जत्रा बघतो, ज्याच्यानी एक तो एलिमेंट पण ऍड होऊन जातो. खूप छान. नाही नाही, बघायला हवं. मी एक स्किट तारक हास्यजत्राचं बघतो. हो. सही. त्यामुळे त्यात काही चुकीचं नाहीये. येस फक्त येस. आपण काय करतोय ह्याचं आपल्याला मोजमाप करता आलं हम्म, पाहिजे. हम्म, हम्म, हम्म. सो यू शुड मेजर इट. दॅट्स द राईट. पर्पज. राईट. आता आज माझा जर स्क्रीन टाइम पाहिला ना तो होता म्हणजे ठीक होता. कॉल्स मध्ये मोस्टली जास्त होता, व्हॉट्सअपला थोडं जास्त होता. बाकी याच्यात तुम्ही टायमिंग सेट करू शकता प्रत्येकाला. येस. हा, ते मी करणार आहे ऍक्च्युली. आणि ही जी 7 दिवसाची तुम्हाला डॉक्युमेंट दिली ना, एवढं जर तुम्ही सगळ्यांनी मेंटेन केलं ना, इट्स मोर देन इनफ. तुम्हाला लगेच लक्षात येईल रिझल्ट. ओके. ओके. येस. थँक्यू. वेलकम. गुगल फॉर्म दिलेला आहे, ज्यांना कोणाला कन्सल्टेशनसाठी बुक करायचंय. तुम्ही 1-to-1 कन्सल्टेशनसाठी कम्युनिटी मेंबर्सने नका करू. जे नवीन आलेत ते हे फिल करू शकतात. अजून कोणाला बोलायचंय? अमितजी. अमितजी फ्रॉम गुजरात इज कन्सिस्टंटली जॉईनिंग आवर सेशन. हॅपी टू सी यू अमित. हो, थँक्यू सर. नक्कीच हे चांगलं होतं. याचा उपयोग मलाही करता येईल, आमच्या घरच्यांनाही देता येईल. मुलं आजकाल मोबाईल मागतातच हट्ट करून, त्यांना द्यावाच लागतो. पण हे सगळं कंट्रोल त्यांनाही माहिती असेल पण ते सांगत नाहीत. पण आपल्याला आता एक या निमित्ताने कळलं की आपण पण स्वतःवर आणि त्यांच्यावरही थोडंफार कंट्रोल ठेवू शकतो. तर खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं. थँक्यू. थँक्यू. थँक्यू फॉर जॉईनिंग. आणि नक्कीच तुम्ही मुलांना ते पॉईंट सिस्टम वापरा. ते खूप काम Yes. करते. आमच्या मुलांना आम्ही मॅडमनी शोधले, शीतल मॅडमनी शोधले. त्यामुळे हम्म. खूप इफेक्टिव्ह सिस्टम आहे. मी पाहिलं, म्हणजे मे महिन्यात पाहिलं. फक्त 1 तासाच्या पुढे टीव्ही बघत नव्हते ते. कारण मे महिन्यात शाळेला सुट्टी, आणि मग ते सगळं म्हणत ना, क्रिएटिव्ह, एकदम भरपूर काही क्रिएटिव्ह काढलं त्यांनी. पुस्तकं एवढी वाचली त्यांनी. मी आता त्यांना म्हटलं, तू पुस्तकं एवढी वाचली ना, त्याच्यावर सेशन बनव. छान. चलो. So great. Thank you all for joining today's information night. See you all in the next information night. ज्यांना कन्सल्टेशन बुक करायचे, कन्सल्टेशन बुक करा. ज्यांना मिलेट्स हवेत, प्रकाश मोरेंना कॉन्टॅक्ट करा. वी आर डीलिंग इन मिलेट्स. अँड
बूट कॅम्प जो होणार आहे डायबिटीजचा, त्याच्या आधी एक फ्री वेबिनार होईल. कधी होईल मला डेट्स माहीत नाही. नेक्स्ट इन्फॉर्मेशन नाईटमध्ये तुमच्यापर्यंत त्या डेट्स पोहोचतील. बट स्टे कनेक्टेड. आणि 12 वीक मध्ये ज्यांना एनरोल करायचे, कॉन्टॅक्ट केतकी फॉर दॅट. सो केतकी विल हेल्प यू. 12 वीक काय आहे, कसं आहे, काय एनरोल करायला हवं. तुम्ही केतकी सोबत कन्सल्टेशन पण बुक करू शकता 12 वीक बद्दलसाठी. ओके. सो मी फक्त जे कोण नवीन आहेत त्यांना केतकीचा नंबर इथं, केतकी अवेलेबल आहे, सो शी विल पोस्ट नंबर. किंवा तुम्ही ह्या कन्सल्टेशन फॉर्म थ्रू किंवा आमच्या ग्रुपमध्ये ऑलरेडी आहात तिथे पण केतकी ऍडमिन आहे. ओके. सो हां, अजून मला वाटतं इथे प्रमिला जाधव यांची एक लवकरच बॅच होतीये, 3 दिवसाची. सो ऍक्च्युली त्यांनी मला काही इन्फॉर्म नाही केलं. त्याचे डेट्स मला एक्झॅक्ट आठवत नाहीत. एस केतकीचा नंबर येतं. रिव्हर्स एजिंगवर त्यांची बॅच चालू आहे. ऑलरेडी त्या कम्युनिटीतून पण काही मंडळी इथं जॉईन झालेली आहेत. तर नक्की त्यांच्या बॅचमध्ये एनरोल करा. तुम्हाला रिव्हर्स एजिंग बद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी, कुठलंही प्रॉडक्ट वगैरे काही नाही, घरातल्या काही गोष्टी करून काय काय करता येईल ते त्या शिकवणार आहेत. ओके. चलो, सो सी यू ऑल on next information night next Monday with some new expert and new topic. येस, मिलेटसाठी प्रकाश मोरेंचा नंबर इथं आहे. सो ज्यांना मिलेट्स हवेत, मिलेट्सच्या इन्फॉर्मेशन नाईट हवेत आपल्या झालेल्या, मिलेट्स एक अशी गोष्ट आहे जे खाऊन खूप फायदे होतात. बट नुसतंच मिलेट्स घेऊ नका, मिलेट्स बरोबर कन्सल्टेशन घ्या, अदरवाईज यू विल लँड विथ सम बॅड एक्सपिरियन्सेस. ओके. चलो, सो सी यू ऑल. गुड नाईट, टेक केअर, बाय.